नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्मार्ट लर्निंगमध्ये सर्वांचे स्वागत करतो आणि आजचं सेशन चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो। आज आपण प्रॅक्टिस सेट सेकंड बघत आहोत आणि त्यामधला ब्लॉक लक्षात घेत आहोत इंग्लिश। या इंग्लिशच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन समजून दिल्या जाईल, पूर्णतः स्पष्टीकरण दिल्या जाईल, जेणेकरून यावर आधारित तलाठी भरतीमध्ये कुठलाही प्रश्न विचारला तर यू आर एबल टू सॉल्व इट। ओके, बघा आपण जे टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा त्या पेपर मध्ये तुम्हाला 180 पेक्षा जास्तच मार्क्स मिळाले पाहिजे हा अट्टहास आणि एक दृढ विश्वास लक्षात घेऊन मी तुम्हाला या पेपर सेटच्या माध्यमातून विथ एक्सप्लेनेशन एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जास्त मार्क्स मिळणार आहे। ओके, प्रॅक्टिस सेट सेकंड टार्गेटेड एक्झाम आपण ठेवलेली आहे ते म्हणजे तलाठी भरती 2023 आणि आपला ब्लॉक आहे आजचा तो म्हणजे इंग्लिश। पहिला प्रश्न लक्षात घ्या, पहिल्या प्रश्नामध्ये काय देण्यात आलेलं आहे, choose the appropriate collective nouns to complete the sentence। आता choose the appropriate collective nouns म्हणजे एक समूहवाचक नाम आपल्याला त्या ठिकाणी चूज करायचं आहे या सेंटेन्स मध्ये। टू कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे हे सेंटेन्स परिपूर्ण होण्यासाठी या ठिकाणी कोणतं कलेक्टिव्ह नाउन्स येतं हे आपल्याला शोधायचं आहे। कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे ग्रुपच्या काही टर्म्स असतात, ते ग्रुप्स आपल्याला माहित पाहिजे। देयर इज अ स्पेस फिल इन द ब्लँक्स ऑफ बीज अप इन द ट्री म्हणजेच बीज म्हणजेच मधमाशा, त्या मधमाशाचं पोळे असते, मधमाशाचे काय पोळे या ठिकाणी मी लिहून घेणार मधमाशांचे काय मित्रांनो तर पोळे। आता हे जे बीज आहे तर मग याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाईल तर याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाईल अ हाईव्ह ऑफ बीज। ओके, म्हणजेच आपल्याला मधमाशांचे पोळेसाठी इंग्लिशचा काय कलेक्टिव्ह नाउन्स आहे हेच जर का आपल्याला माहित झालं तर निश्चितचपणे आपल्याला या प्रकारचा प्रश्न सोडवता येतो, जसं की हाईव्ह आहे म्हणून या ठिकाणी काय टाकणार आपण HIV टाकणार आणि सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। पण मित्रांनो हाच प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे का? हा प्रश्न मागील काही एक्झामिनेशन मध्ये होऊन गेलेला आहे, हा प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे, मात्र यासारखे इतरही प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। मग त्यासाठी एक्स्ट्रा माहिती घेणे सुद्धा गरजेचंच आहे। या प्रश्नाशी रिलेटेड मी एक्स्ट्रा माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत। ती माहिती अशी आहे की खाली सर्व कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूहवाचक नामे हे मी तुमच्यासाठी देत आहोत। खाली बघा ग्रुप टर्म्स, ह्या ज्या ग्रुप म्हणजे समूह आणि याला ग्रॅमॅटिकली भाषेमध्ये कलेक्टिव्ह नाउन्स असं म्हटलं जातं। काय म्हटलं जाते? कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जाते। म्हणजेच काय समूहवाचक नामे असं म्हटलं जाते। आता बघा या ठिकाणी फर्स्ट मध्ये काय दिलेलं आहे, एक एक तुम्हाला झूम करून सांगतोय आणि समजून पण देतो। बघा या ठिकाणी काय आहे, अ हर्ड ऑफ कॅटल ऑर डिअर ऑर गोट। बघा या ठिकाणी कॅटल म्हणजे गुरेढोरे किंवा गुरं, त्याच्यानंतर डिअर म्हणजेच होते हरिण आणि गोट म्हणजे होते शेळ्या। म्हणजेच गुरांचा असो, हरणांचा असो किंवा शेळ्यांचा असो काय होते कळप होते म्हणजेच काय होते हर्ड होते। म्हणजेच त्या सेंटेन्समध्ये जर का समजा हर्डच्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकामचा खाली असती तर आपण कॅटलचा हर्ड, डिअरचा हर्ड, गोटचा हर्ड, अर्थातच गुरांचा कळप, हरणांचा कळप आणि शेळ्यांचा कळप मित्रांनो। परंतु शेळ्यांचा कळप असतो परंतु सिप म्हणजेच मेंढ्यांचा मात्र कळप नसतो। कळप पण म्हटल्या जाते तसं नाही, अ हर्ड ऑफ सिप्स मध्ये म्हटल्या जाते, परंतु बऱ्याचशा परीक्षेमध्ये हर्ड नावाचं ऑप्शन नसते, त्या ठिकाणी फ्लॉक कसं टाकावं लागतं ते पुढे आहेच। सेकंड आपल्याला जे विचारण्यात आलेलं आहे ते होतं अ हाईव्ह ऑफ बीज म्हणजेच मधमाशांची पोळे। हाईव्ह म्हणजे होते पोळे। हे सर्वचे सर्व जे अंडरलाईन करून दिलेले मी आहे, हर्ड असेल, हाईव्ह असेल, लिटर असेल, मल्टिट्यूड असेल, मॉब असेल, पॅक असेल, पेअर असेल, पीएल असेल, रेजिमेंट असेल, हे सर्वचे सर्व कलेक्टिव्ह नाउन्स अर्थात ग्रुप आहेत। ओके, थर्ड मध्ये बघा हे सर्व तुम्हाला कामीच पडणार आहे कारण यावर आधारितच प्रश्न विचारले जातात आणि आपण एबलच राहणार आहोत कारण मी पूर्णतः तुम्हाला माहिती देतो। थर्ड आहे पिग्स, अ लिटर ऑफ पिग्स आणि पप्स। पिग्स म्हणजे होते डुकरांची आणि पप्स म्हणजे कुत्र्यांची काय असतं पिलावळ असतं। पिलावळ म्हणजेच होते लिटर। ओके, लिटर हा एक समूहवाचक शब्द आहे। त्याच्यानंतर चौथ्या याच्यामध्ये बघा मल्टिट्यूड असेल, क्राऊड असेल किंवा थ्रॉंग असेल, पीपल्सची काय असते मल्टिट्यूड सुद्धा आपण म्हणू शकतो, त्याला समानार्थी शब्द आहे तो म्हणजे क्राऊड आणि त्याला समानार्थी शब्द आहे तो म्हणजे थ्रॉंग। तिघांचे मराठीमध्ये अर्थ येतं ते म्हणजे गर्दी, म्हणून आपण असं म्हणणार की लोकांची काय गर्दी हा समूहवाचक नाम आहे, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये मल्टिट्यूड, क्राऊड किंवा थ्रॉंग असं म्हटलं जातं।
ओके, 3 पैकी कुठलं तरी ऑप्शन परीक्षेमध्ये दिलेलं असते. त्याच्यानंतर आहे अ मॉब ऑफ राउटर्स, दंगलखोर. राउटर्स म्हणजे दंगलखोर होते आणि दंगलखोरांची एकतर टोळी असते नाही तर जमाव असते. मोस्टली याला मॉब म्हणजेच टोळी असं म्हटलं जाते आणि त्याला समानार्थी शब्द जमाव सुद्धा आहेच. अ पॅक ऑफ हाऊंड्स, डॉग्स म्हणजे कुत्रे आणि हाऊंड्स म्हणजे शिकारी कुत्रे होतात. बाकी काही त्याच्यामध्ये तेवढा फरक नसतो. आणि प्लेइंग कार्ड्स म्हणजे आपले पत्ते, जे की 52 कार्ड्स असते ते पत्ते. त्या पत्त्यांचा एक पॅक असतो किंवा त्या शिकारी कुत्र्यांचा सुद्धा एक पॅक असतो. म्हणून पॅक हे कलेक्टिव्ह नाउन आहे आणि जे हाऊंड्स किंवा प्लेइंग कार्ड्सशी रिलेटेड आहे. म्हणून शिकारी कुत्र्यांचा आणि पत्त्यांचा काय असतं मित्रांनो, संच असतो. देन अ पेअर ऑफ शूज, हे जे शूज आहे म्हणजे जोड्यांची काय असते तर जोडी असते. ओके, पेअर असते. त्याच्यानंतर घंटा नाद असतो किंवा एक प्रकारे बंच असल्यासारखा असतो. घंट्यांचा काय असतो, बेल्सची पील असते, PEAL, पाठच करायचं, बेल्सची पी. ओके, पील. त्याच्यानंतर 9th मध्ये आपण जाऊ. आता बघा, सोल्जर म्हणजे सैनिकांची मराठीमध्ये जर का विचार केला तर सैनिकांची तुकडी असते, फलटण असते किंवा पथक असते. त्यालाच इंग्लिशमध्ये नाव आहे रेजिमेंट, आर्मी अँड कंपनी. म्हणजे सोल्जरच्या दृष्टिकोनातून जर का प्रश्न विचारला गेला तर रेजिमेंट सांगायचं आहे, आर्मी सांगायचं आहे आणि कंपनी सांगायचं आहे. देन व्याख्यानांची मालिका, तुम्ही जे लेक्चर बघत आहात त्या लेक्चरची सिरीज आहे. जसं की पेपर सेट 1, पेपर सेट 2, पेपर सेट 3 अशी काय तर सिरीज आहे. म्हणून अ सिरीज ऑफ लेक्चर. ओके, म्हणजेच व्याख्यानांची काय आहे तर मित्रांनो तर मालिका आहे, तर सिरीज येतं. त्यानंतर आहे भात्यातील बाण, अ सिफ ऑफ ॲरोज म्हणजे बाण होतं आणि ते बघा पाठीवर ठेवलेलं असतं असं आणि त्याच्यामध्ये बाण ठेवलेलं असतं, जे आर्केरी केलं जातं ते. तर तो भात्यातील बाण म्हणजे अ सिप ऑफ ॲरोज म्हणजे बाणांचं काय असतं, भात्यातील बाण म्हणजे भाता असते एक प्रकारे. त्याच्यानंतर पाऊस जो पडतो, धो पाऊस पडतो किंवा सरी पडतात, त्या सरींचा किंवा त्या पावसांचा काय असतो, वर्षाव म्हणजे शॉवर असतो. किंवा ॲरोज आणि पुन्हा ॲरोजची म्हणजेच हे जे बाण आहे, बाणांची सिप पण असते आणि सोबतच काय असते तर शॉवर सुद्धा असते. जर ते बाण फटाफट असे मारले गेले तर तो असतो बाणांचा वर्षाव आणि ते जर एका ठिकाणी ठेवलेले असेल तर त्याला म्हणायचं आहे सेफ. ओके, अ शॉर ऑफ रेन ऑर ॲरोज म्हणजेच पावसांचा वर्षाव आणि बाणांचा सुद्धा वर्षाव असतो तर का ते मारले असेल तर, आणि ते जर ठेवले असेल तर त्याला भाता असं म्हणायचं. ओके, देन आहे अ स्टॉक ऑफ हे म्हणजे गवत होते आणि गवताचा मित्रांनो स्टॉक होते म्हणजे भारा होतो. गवताचा काय होतो, भारा किंवा स्टॉक म्हणजे साठा सुद्धा आपण म्हणत असतो. गवताचा भारा किंवा गवताचा साठा, अ स्टॉक ऑफ हा जो स्टॉक आहे हा गवताला अर्थात ग्रासला लागू पडतो. त्याच्यानंतर गुड्स, ज्या पद्धतीने हा गवताचा साठा असतो किंवा त्याला भारा असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने गुड्स म्हणजे काय होते तर माल होते. त्या मालाचा सुद्धा काय असतो तो स्टॉक असतो. स्टॉक संपला असं आपल्याला म्हटलं जातं कधी एखाद्या वेळेस. जर का समजा एखादी वस्तू आपल्याला नाही दिली गेली दुकानामधून तर ते सांगतात की स्टॉक संपलेला, लगेच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहो, म्हणजे त्या मालाचा काय असतो स्टॉक असतो, म्हणून अ स्टॉक ऑफ गुड्स. त्याच्यानंतर आहे अ स्ट्रिंग ऑफ कॅमल म्हणजे उंटांचा तांडा असतो. जे बरेचसे उंट तुम्ही जर पिक्चरमध्ये बघितले तर वाळवंटामध्ये ती उंटांची अशी एक प्रकारे आपल्याला रांग दिसते, परंतु त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं तर अ स्ट्रिंग ऑफ कॅमल म्हणायचं. अ स्ट्रिंग ऑफ कॅमल्स, स्ट्रिंग म्हणायचं आहे, उंटांचा तांडा म्हणायचं आहे. देन आपण पुढे जाऊ. आता कधी काय असतं त्या बीचचे हाईव सुद्धा असते, परंतु त्याला समानार्थी शब्द आहे स्वॅर्म. ओके, स्वॅर्म म्हणजे फ्लाईज, माशा जे असेल, मधमाशा असेल किंवा मुंग्या असेल त्या सगळ्यांचं काय म्हटलं जातं तर स्वार्म असं म्हटलं जातं. हा जो कलेक्टिव्ह नाउन आहे तो फ्लाईज, बीज आणि ॲन्सशी लागू पडतं. म्हणजे माशांची गाथण, नंतर हे झुंड असते आणि मुंग्यांची काय असते रांग असते. या मुंग्यांची स्वार्म म्हणजे रांग होते, या बीज आणि फ्लाईज यांचं काय होते तर झुंड किंवा गाथण होऊ शकतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर प्लेयर्स असतात, म्हणजे कुठलाही खेळ असतो त्याच्यामध्ये प्लेयर्स असतात. कबड्डी असेल, खो खो असेल, त्याच्यानंतर क्रिकेट असेल, बेसबॉल असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, काही का असेल तर प्लेयर्स त्याच्यामध्ये खेळाडू असतात. त्या खेळाडूची काय असते टीम असते. टीम म्हणजे संघ असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑक्सन म्हणजे बैल, ऑक्सन म्हणजे बैलांची सुद्धा टीमच असते आणि हॉर्सेसची सुद्धा टीमच असते.
ओके, म्हणजे खेळाडूंचा संघ असतो, बैलांचा सुद्धा संघ असतो आणि घोड्यांचा सुद्धा संघ असतो. त्यानंतर आपण 18व्या मध्ये गेलेला अ ट्रूप ऑफ स्काउट्स. स्काउट्स हॉर्समेन. तुम्हाला माहिती असेल स्काउट अँड गाईड असं असते, म्हणजे जे स्काउट असते म्हणजे ते टीचर असतात ते, त्याच्याली काय असते तर ट्रूप्स असते, म्हणजे एक काय असते टोळी असते आणि त्याला दल सुद्धा म्हटलं जातं. आणि हॉर्समेन म्हणजे जे घोडेस्वार असतात त्या घोडेस्वाराची सुद्धा काय असते तर टोळी अर्थात दल असते, त्याला इंग्लिशमध्ये ट्रूप असं म्हटलं जाते. आता देन आहे अ चेन ऑफ माउंटेन, म्हणजे पर्वतांची एक प्रकारे चेन म्हणजे साखळी अर्थात रांग असते, म्हणून अ चेन ऑफ माउंटेन. ओके, त्याच्यानंतर आहे शोर ऑफ सिंगर. ओके, आता हे जे आहे गायकांची मंडळी शोर ऑफ सिंगर्स. ओके, त्याच्यानंतर सेलर. सेलर म्हणजे तुम्हाला माहित असेल जो जहाज हाकलतो त्याला सेलर असं म्हटलं जाते. त्या सेलरची काय असते क्रू असते, क्रू. ओके, क्रू म्हणजेच नाविकांचा, सेलर म्हणजे मराठीमध्ये नाविक, नाविकांचा काय असतो दल असतो, म्हणजे क्रू म्हणजे दल. त्याच्यानंतर आहे कॅटल्स. कॅटल म्हणजे गुरेढोरे असते, गायगुरांचं. कॅटल्स म्हणजे गायगुरं आणि त्या गायगुरांचं किल्लार असते, म्हणून त्याला अ ड्रो ऑफ कॅटल. ड्रो हा त्याच्याशी रिलेटेड असणारा का आहे तर कलेक्टिव्ह नाउन आहे, गायगुरांचे खिल्लार. त्याच्यानंतर आहे 23rd मध्ये अ फॅगॉट ऑर बंडल. फॅगॉट किंवा बंडल म्हटल्या जाते. स्टिक्स. स्टिक्स म्हणजे काठ्या किंवा त्याला बऱ्याचशा बोलीभाषेमध्ये कुटक्या वगैरे असं तसं म्हटलं जातं. त्या काठ्यांचं फॅगोट किंवा बंडल असते आणि सोबतच हे म्हणजे गवताचं सुद्धा बंडल म्हणजे भाराच असतो. हां, एकीकडे तो स्टॉक असतो गवताचा आणि त्याचे जर छोटे छोटे जर पेंड्या असल्या तर त्याला गवताचा भारा असं म्हटलं जातं. ओके, काटक्यांची मुडी. बघा, काटक्यांची मुडी या स्टिक्सची म्हणजेच काठ्यांची काय होते फॅगोट किंवा बंडल म्हणजे एक प्रकारे मुडी होते. त्याच्यानंतर आहे जहाजांचा ताफा. ओके, या ठिकाणी जहाजांचा ताफा सिप आहे. सिपचे दोन अर्थ म्हणजे स्पेलिंग असं कधी कधी लक्षात येत नाही. SHEEP सिप. सिप म्हणजे होते मेंढी. हां, आणि हा जो सिप आहे SHIP म्हणजे होते जहाज. जहाज मित्रांनो, जहाज असेल तरच त्याला कलेक्टिव्ह नाव येतं, ते म्हणजे फ्लीट. ओके, सो या ठिकाणी फ्लीट आहे. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स सिप. पक्ष्यांचा थवा आणि मेंढ्यांचा कळप. कधी कधी काय असते की जे बर्ड्स आहे, बर्ड्सचा जो समूह आहे त्याला फ्लॉक असं म्हटलं जातं, म्हणजेच पक्ष्यांचा थवा म्हटलं जातं. सोबतच त्या सिपचं सुद्धा फ्लॉकच असं म्हटलं जाते. जर ऑप्शन त्या ठिकाणी हार्ड नसेल तर त्या ठिकाणी ऑप्शन 100% फ्लॉक आपण टाकायचं आहे, कारण की मेंढ्यांचा कळप अर्थातच थवा सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे द्राक्ष. द्राक्ष म्हणजे अ बंचेस ऑफ ग्रेप्स. ग्रेप्स जे आहे, ग्रेप्स म्हणजेच काय द्राक्ष. त्याच्यानंतर कीज आहे. तर या ठिकाणी द्राक्षांचा काय होतो एक प्रकारे बंच होतो आणि या कीजचा काय होतो तोही बंच होतो, म्हणजेच किल्ल्यांचा जुडगा आपण मराठीमध्ये म्हणतो, तसंच त्या किल्ल्यांचा बंच आपण म्हणायला पाहिजे इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर ग्रेप्सचा सुद्धा बंचच आपल्याला म्हणायला पाहिजे इंग्लिशमध्ये. तसं द्राक्षांचा घड किंवा घोस आपण मराठीमध्ये म्हणत असतो, मात्र इंग्लिशमध्ये त्याला अ बंच ऑफ ग्रेप्स म्हणायला पाहिजे. ओके, चला 23rd मध्ये अ बोर्ड ऑफ ट्रस्टीज ऑर डायरेक्टर्स. जे विश्वस्त लोक असतात, जे 4-5 लोक एकत्र येतात त्याला ट्रस्टीज असं म्हटलं जाते. त्या ट्रस्टीजचं काय असते तर एक बोर्ड असते, म्हणजे एक मंडळ असते, आणि डायरेक्टर्स म्हणजे एक संचालक जे असतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संचालक असतात. ओके, तर त्या डायरेक्टरचं सुद्धा एक काय असते बोर्ड असते, आणि हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलेला आहे. त्या डायरेक्टर्स म्हणजे संचालकांचं एक बोर्ड म्हणजे मंडळ, आणि ट्रस्टिस्ट म्हणजे विश्वस्तांचे सुद्धा मंडळ असते. विश्वस्तांचे मंडळ आणि संचालकाचे सुद्धा मंडळ. गायकांचा संघ असतो अ बँड ऑफ सिंगर. अ बँड ऑफ सिंगर. ओके, त्याच्यानंतर अ यॉक ऑफ ऑक्सेन म्हणजे बैलांचे जू असते. जू म्हणजे सगळे बैल जर एकत्र आलेले असेल तर त्याला बैलांचे जू असं म्हटलं जातं, म्हणजे यॉक असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण जाऊया व्हॅली ऑफ शॉट. व्हॅली ऑफ शॉट, बुलेट, स्टोन, ॲरोज अँड ॲबल्स. बघा कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. हां, VOLLEY हा एक कलेक्टिव्ह नाऊन आहे, आणि त्या कलेक्टिव्ह नाऊनला आपल्याला अ व्हॉली पाहिजे होतं या ठिकाणी, अ व्हॉली ऑफ शॉट्स.
म्हणजेच ज्यावेळेस शॉट्स मारल्या जाते म्हणजे षटकार असे मारले जाते फटाफट 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 फटाफट, ते झाले शॉट्स क्रिकेटमधले. त्याच्यानंतर ते क्रिकेटमध्ये सुद्धा शॉट्स असतात आणि बॅडमिंटनमध्ये सुद्धा शॉट्स असतात असे फटाफट फटाफट. त्याच्यानंतर बुलेट्स म्हणजे टक 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 बुलेट म्हणजेच गोळ्या मारल्या जाते. त्याच्यानंतर स्टोन्स दगड असे मारल्या जाते बघा, दंगल होते त्यावेळेस. आणि ॲरोज म्हणजेच ते बाण मारल्या जाते हां, फटाफट 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 हां. आणि ॲबल्स म्हणजेच शब्दांचा मारा असते, म्हणजे उद्धट आणि कठोर शब्दांचा मारा असतो, त्याला ॲबल्स असं म्हटलं जातं. म्हणजेच ॲबल्स म्हणजे कठोर की उद्धट शब्द असो, बाणं असो, दगड असो, बुलेट्स म्हणजेच गोळ्या असो, किंवा शॉट्स म्हणजे षटकार असो, किंवा ते फटाफट शॉट्स असो, त्याला म्हटलं जाते अ व्हॉली ऑफ शॉट्स, अ व्हॉली ऑफ बुलेट्स, अ व्हॉली ऑफ स्टोन्स, अ व्हॉली ऑफ ॲरोज अँड अ व्हॉली ऑफ ॲबल्स. ॲरोजसाठी वेगवेगळे शब्द आहे. ओके, सो त्याला व्हॉलेज म्हणजेच VOLLEY याला जे आहे VOLLEY हा एक कलेक्टिव्ह नाउन आहे जो की शॉर्ट्स, बुलेट्स, स्टोन्स, ॲरोज आणि ॲबूजसाठी लागू पडतो. त्याचा मराठीमध्ये मिनिंग येतं फैरी किंवा भडीमार किंवा सरबत्ती. कठोर शब्दांची काय असतं तर भडीमार कोणी कोणी करत असते, म्हणजेच अ व्हॉली ऑफ ॲबूज असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर आहे अ व्रेथ ऑफ फ्लॉवर्स. अ व्रेथ ऑफ फ्लॉवर्स सुद्धा असते किंवा अ गार्लँड ऑफ फ्लॉवर्स सुद्धा असते, म्हणजेच फुलांचा हार किंवा गजरा आपण म्हणू शकतो. फुलांचा हार किंवा गजरा म्हणजेच व्रेथ म्हणजेच गजरा किंवा हार होत असते, म्हणजेच अ व्रेथ ऑफ फ्लॉवर्स. त्यानंतर आहे ॲन असेंब्ली ऑफ पीपल. लोकांची जे सभा असते मित्रांनो त्याला ॲन असेंब्ली ऑफ पीपल्स असं म्हटलं जातं. वेगवेगळे शब्द असतात वेगवेगळ्या ठिकाणी, कारण त्याचं जे उद्दिष्ट असते त्या लोकांचं वेगवेगळं असते. या ठिकाणी लोकांची सभा भरल्या जाते तर त्यामध्ये गर्दी नसते हां, काही विशिष्ट लोकच त्या ठिकाणी येतात म्हणून त्याला म्हटलं जाते ॲन असेंब्ली ऑफ पीपल. ठीक आहे. त्यानंतर आहे लोकांची सभा अ बॉल ऑफ कॉटन ऑर वूल. आपल्या घरी जर लोकर असेल, लोकरच्या धाग्यानं लहान मुलांसाठी स्वेटर विणल्या जाते किंवा मोठ्यांसाठी सुद्धा स्वेटर विणल्या जातात. ते जे वूल्स असतात ते असे ठेवल्या जातात. किंवा जर का तुम्ही बघितले जीन म्हटलं जाते आय थिंक त्याला जिथं कापूस कातल्या जातो त्या ठिकाणी कापसाचे असे डायरेक्टली असे पॅक्स असतात, त्याला पॅकनं म्हणतात बॉल असं म्हटलं जाते. अ बॉल ऑफ कॉटन किंवा अ बॉल ऑफ वूल म्हणजे कापसाचा किंवा लोकरीचा काय असतो गोळा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलींचा अ बेव्ही बिव्हाय किंवा बेव्ही ऑफ गर्ल्स म्हणजेच मुलींचा घोडका असतो. BVY म्हणजे बेव्ही हा जो आहे त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे बेबी, मराठीमध्ये येतं घोडका. ओके, म्हणजेच अ बेबी ऑफ गर्ल्स. त्यानंतर येतं 35 अ कॅरवन ऑफ मर्चंट्स, पिलग्रिम्स अँड ट्रॅव्हलर्स. मर्चंट्स म्हणजे व्यापारी लोक, पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू आणि ट्रॅव्हल्स म्हणजे प्रवासी. प्रवाशांचं सुद्धा मित्रांनो काय असते कॅरवन असते, यात्रेकरूंची सुद्धा कॅरवन असते आणि मर्चंट्स म्हणजे व्यापारी लोकांचं सुद्धा काय असते कॅरवन असते. त्याला कारवा किंवा तापा असं म्हटलं जाते. अर्थात आपण मराठीमध्ये प्रवाशाची झुंड आणि यात्रेकरूंची सुद्धा काय तर जत्रा आणि व्यापाऱ्यांचा ताफा किंवा कारवा किंवा संघ आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर अ सेंच्युरी ऑफ इयर्स म्हणजेच इयर्स म्हणजे वर्षांची काय असते तर शतक असते. ओके, वर्षांचं काय असते शतक असते. येस. त्यानंतर आहे अ क्लास ऑफ स्टुडंट. जे स्टुडंट्स आहे विद्यार्थ्यांचा एक वर्ग म्हणजे क्लास असतो आणि पर्सनचा सुद्धा क्लास असतो. येस. त्याच्यानंतर लॉक्टस. ओके, लॉक्टस हे आहे लॉक्टस म्हणजेच जो टोळधाड तुम्हाला माहीत असेल ते ग्रॉस हॉपर्स जे असतात ते एकत्रितपणे ज्यावेळेस येतात, ग्रॉस हॉपर्स म्हणजेच ते जे असतात ते पूर्णचे पूर्ण शेत हे फस्त करून टाकत असतात, त्याला टोळधाड असं म्हटलं जाते. परंतु तो जो ग्रॉस हॉपर्स आहे त्याचं नाव आहे टोळ. त्या टोळांचा एक प्रकारे ढग असतो, म्हणजे ते ज्यावेळेस उडतात ना तर पूर्ण असं वाटतं की ढगच्या ढग वरून चाललेला आहे, म्हणून त्याला म्हटलं जाते अ क्लाउड ऑफ लॉक्टस. ओके, लॉकस. त्याच्यानंतर अ क्लम्प ऑफ ग्रोव ऑफ ट्रीज म्हणजेच झाडांची काय असते मित्रांनो राई असते, म्हणजेच झाडाझुडपांची काय असते क्लम्प किंवा ग्रोव आपण त्याला म्हणू शकतो. या झाडांचा क्लम्प किंवा झाडांचा ग्रो आपण म्हणू शकणार आहोत किंवा झाडांची राई
झाडांचा पुंज किंवा झाडांचा झुपका आपण असं म्हणत असतो. ते मराठीशी रिलेटेड थोडं थोडं वेगळं पण येणार आहे म्हणून समजून घ्या. मात्र इंग्लिशमध्ये तुम्ही परफेक्टली लक्षात ठेवायचं आहे. आता स्टार्स असेल, ग्रेप्स असेल किंवा आयलँड्स असेल, या सगळ्यांसाठी क्लस्टर आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर अ कोड ऑफ लॉज. लॉज म्हणजे कायदा, कायद्यांची संहिता असते म्हणून अ कोड ऑफ लॉज. त्याच्यानंतर स्टॅम्प्स असेल, कॉईन्स असेल, त्या स्टॅम्प्सचं कलेक्शन असते आणि कॉईन्सचं सुद्धा कलेक्शन असते म्हणजे संग्रह. ओके. त्याच्यानंतर मर्चंट्स म्हणजेच व्यापाऱ्यांची कंपनीसुद्धा असते. ठीक आहे, व्यापाऱ्यांची मंडळसुद्धा असते. नंतर कॉन्ग्रेगेशन, कॉन्ग्रेगेशन ऑफ वर्शिपर्स, उपासकांची मंडळी असते म्हणजे जे वर्शिप्स म्हणजे पूजा करतात, ते पूजा करणाऱ्यांची काय असते तर कॉन्ग्रेगेशन असते म्हणजेच उपासकांची मंडळी असते. हे शब्द तुम्हाला अतिशय महत्त्वाचे, कारण एवढे शब्द तुम्हाला यूट्यूबवर कुठल्याही व्हिडिओमध्ये मिळणार नाही. 100% तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगतो, कारण की उपासकांची मंडळी असते. उपासकांची वर्शिपर्सची काय असते कॉन्ग्रेगेशन, कॉन्ग्रेगेशन. त्याच्यानंतर कॉन्साइनमेंट ऑफ गुड्स, मालांची खेप असते. एक खेप टाकली, दुसरी खेप टाकली, तिसरी खेप टाकली असं म्हणतो की नाही आपण, म्हणून त्या मालाचा साठा वेगळा, स्टॉक ऑफ गुड्स वेगळा, त्याच्यासोबत दुसऱ्या पद्धतीने आहे कॉन्साइनमेंट ऑफ गुड्स म्हणजेच मालांची काय असते तर खेप असते. त्यानंतर आहे ताऱ्यांचे नक्षत्र म्हणजे कॉन्स्टेलेशन ऑफ स्टार्स, त्या स्टारचं काय असतं तर कॉन्स्टेलेशन असते. त्यानंतर येतं व्याख्यानांचा कोर्स, जे आपले लेक्चर्स असते की नाही त्याचा कोर्ससुद्धा असतो. लेक्चरची सिरीजसुद्धा असते आणि लेक्चरचा कोर्ससुद्धा असतो. ओके. म्हणजे हे जे माझे जे लेक्चर्स आहे त्याचा तुम्ही कोर्स लावत असतात म्हणजे त्याचा झाला कोर्स, COURS. त्याच्यानंतर रॉबर्स म्हणजेच दंगलखोर किंवा याला दरोडेखोर आपण असं म्हणणार. थ्यूज म्हणजेच याला आपण चोर असं म्हणणार. प्रिझनर्स म्हणजेच हे झाले तुरुंगवासी आणि वर्कमेन म्हणजेच कामगार, या सगळ्यांची काय असते तर गँग असते. त्यानंतर येतं गार्लँड ऑफ फ्लावर्स. आपण लक्षात घेतलं होतं आधी पण की हार आणि गजरा, तसंच इथं सेकंडसुद्धा समानार्थी शब्द आलेला आहे, तो म्हणजे गार्लँड ऑफ फ्लावर्स. काही काही याच्यासाठी 2-2 कलेक्टिव्ह नाउन्स अर्थात ग्रुप्सचे नावं येत असतात म्हणून ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. व्यक्तींचा किंवा बेटांचा समूह. आता इथे ग्रुप्स आय थिंक हे झालेलं आहे. त्याच्यानंतर अ हिप ऑफ स्टोन्स किंवा रिउन्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे स्टोन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे दगड एकावर एक ठेवले, मारले तर वेगळं, परंतु दगड जर समजा एकावर एक ठेवले तर त्याला ढीग असं म्हटलं जाणार, म्हणून त्याला म्हटलं जाते अ हिप ऑफ स्टोन्स. हिप हा कलेक्टिव्ह नाउन्स आहे या स्टोन्ससाठी. आणि रिउन्स म्हणजे होते अवशेष. बरेचसे ऐतिहासिक कालखंडामधले अवशेष आपल्याला सापडत असतात, त्याचं जे आपण संग्रह करून ठेवतो तर त्याला सुद्धा अ हिप ऑफ रिउन्स असं म्हटलं जाते. याला मराठीमध्ये नाव आहे अवशेष, म्हणजेच अवशेषांचा ढीग किंवा दगडांचा ढीग. त्यानंतर आहे 52 अ सूट ऑफ क्लोथ्स म्हणजे कपड्यांचा खटला किंवा सूट. कपड्यांचा खटला म्हणजेच खूप असे कपडे असे कोंबून ठेवणे, त्याला जे कपडे असे एकत्रित दिसतात त्याला खटला असं म्हटलं जाते किंवा सूट सुद्धा म्हटलं जाते, कारण की काही काही शब्द हे नष्ट पावत आहे. कपड्यांचा खटला आपण त्याला म्हणत असतो म्हणजेच क्लॉथ्स म्हणजेच सूट. आणि सोबतच रूमचा सुद्धा सूट असतो, म्हणजे रूम्स जे आहे त्याचा सुद्धा सूट्स असतो म्हणजे खोल्यांचा सुद्धा संच असतो एक प्रकारे. त्याच्यानंतर वॅगन्स असेल, फॉलोवर्स असेल, म्हणजेच अ ट्रेन ऑफ वॅगन्सची ट्रेन असं आपण म्हणत असतो. किंवा फॉलोवर्स म्हणजे कोण अनुयायी असते, आपले अनुयायी. तुम्ही म्हणत असता की नाही फेसबुकचे माझे एवढे फॉलोवर्स आहे, माझे यूट्यूबचे एवढे फॉलोवर्स आहे, इंस्टाचे एवढे फॉलोवर्स आहे, टेलिग्रामचे एवढे फॉलोवर्स आहे, व्हॉट्सअपमध्ये सुद्धा माझे फॉलोवर्स आहे, ते अनुयायी असतात मराठीमध्ये. त्यांचा काय असतो ट्रेन असतो, अ ट्रेन ऑफ फॉलोवर्स. त्यांचा जो ग्रुप त्याला म्हटलं जातं अ ट्रेन ऑफ फॉलोवर्स. ओके. त्याच्यानंतर आहे अ ट्राईब ऑफ नेटिव्स म्हणजे मूळ लोक, जे आदिवासी म्हणजेच जे जंगलामध्ये खूप आधीपासून राहत आलेले आहे, त्यांनी आदिवासी म्हणजेच आधीपासून आवास असलेले लोक, त्याला नेटिव्ह असं म्हटलं जाते. आणि त्यांची काय असते तर ट्राईब असते म्हणजे जमात असते किंवा टोळी असते. ओके. म्हणजेच अ ट्राईब ऑफ नेटिव्स. आणि लास्टमध्ये या ठिकाणी आपण घेतलेला आहे अ टप ऑफ ग्रास किंवा हेअर्स म्हणजेच केसांचा झुपका, पुंचका किंवा गवताचा आपण भारा सुद्धा म्हणू शकतो. खऱ्या अर्थाने इथं ग्रासचा याला वेगवेगळे नावं आहेत, त्याला तुरा वगैरे असे सुद्धा म्हटलं जाते, म्हणून आपण ग्रप ऑफ ग्रास.
एकदा पुन्हा तुम्हाला सांगतो, गवताचा भारा आहे आणि केसांचा झुपका आहे. आपण जे एवढे तुम्हाला काय सांगितलेले आहे, तर कलेक्टिव्ह नाउन्स सांगितलेले आहे, त्याची एकदा आपण उजळणी घेऊ आणि नंतर सेकंड प्रश्नाकडे, नंतर थर्ड, नंतर फोर्थ आणि नंतर फिफ्थ अशी 5 प्रश्न आपण या पेपर सेटमधले इंग्लिश या सेक्शनमध्ये पूर्ण करत आहोत. आणि सर्वच तुम्हाला बघावंच लागेल, कारण की याच्यावरच डिपेंड करते. हा जरी मोफत क्लास असेल तरीसुद्धा तो पेबलपेक्षा भारी आहे, हे तुम्हाला लगेच लक्षातच येणार आहे. कारण एक पेपर सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला 20 व्हिडिओज देणार आहोत आणि त्या 20 व्हिडिओजमध्ये तुम्हाला इन डिटेल्स समजून सांगणार आहोत, जेणेकरून माझी जी टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करणार आहात त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 180पेक्षा जास्तच मार्क्स मिळणार आहे हर टेस्ट सिरीजमध्ये. आणि तोच उत्तरोत्तर तुमच्यावाले मार्क्स वाढत जाईल आणि मेन पेपरमध्ये तुम्हाला 180च्या जवळपासच मार्क्स मिळणार आहेत. 100% लिहून ठेवायचं कोऱ्या कागदावर. येस, आता बघा आपण काय काय घेतलेलं आहे. आपला प्रश्न काय होता, तर आपला प्रश्न होता कलेक्टिव्ह नाउन्सच्या संदर्भात आणि त्या प्रश्नाचं उत्तर होतं ते म्हणजे हाईव. ओके, देयर इज अ हाईव ऑफ बीज, म्हणजेच त्या मधमाशीचे पोळे. ओके, म्हणजे सी इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी नावाचे आन्सर आपण बरोबर घेतलेला आहे. देन आपण काय लक्ष घेतलं, तर मग अशा प्रकारचा प्रश्न जर का परीक्षेमध्ये आला तर आपली तयारी असली पाहिजे ना, की ग्रुप टर्म्स आपल्याला माहीत असल्या पाहिजे. कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला इन डिटेल्समध्ये एवढी माहिती भेटणार नाही, कारण की मी ते सगळं कलेक्शन करतोय आणि ते आपल्या प्रोजेक्टमध्ये टाकत असतो. आणि या प्रश्नाशी रिलेटेड आपण तयार झालेला आहोत आता, की आपल्याला कुठलाही कलेक्टिव्ह नाउन्स किंवा कुठलाही ग्रुप्स विचारला तर आपण तो सोडवणारच आहोत. ओके, मग आपण काय काय घेतलं, हर्ड घेतलेला आहे, हाईव, लिटर, मल्टिट्यूड किंवा क्राऊड किंवा थ्रॉंग, नंतर मॉब, नंतर पॅक, नंतर पेअर, नंतर पील, रेजिमेंट, आर्मी आणि कंपनी. सिरीज आपण घेतलं, सेप आपण घेतलं, शॉवर घेतला, स्टॉक घेतला, पुन्हा स्टॉक, स्ट्रिंग, स्वॅर्म, टीम, ट्रूप, चेन, चॉरस. ओके, नंतर मग क्र्यू, ड्रो, फॅगोट किंवा बंडल, फ्लीट, फ्लॉक, बंच, बोर्ड, बँड, यॉक. त्यानंतर व्हॉली, व्हॅली नाही त्या, व्हॉली आहे. त्यानंतर व्रेथ, त्याच्यानंतर असेंब्ली, त्याच्यानंतर बॉल, बिव्हाय, कॅरव्हन, नंतर सेंच्युरी, क्लास, क्लाउड, क्लम, क्लस्टर, कोड, कलेक्शन, कंपनी, कॉंग्रेगेशन, नंतर कॉन्साइनमेंट, त्याच्यानंतर आहे कॉन्स्टेलेशन, कोर्स, गँग, गार्लँड, ग्रुप, हिफ, शूट, ट्रेन, ट्राईब अँड टप. हे सर्व तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन्स माहीतच पाहिजे. मित्रांनो, आता तुम्हाला सर्व कलेक्टिव्ह नाउन्स अर्थात ग्रुप्स माहीत झालेले आहे, म्हणजे समूहवाचक नामे माहीत झालेले आहे इंग्लिशमधले. त्याच्याशी संदर्भात कुठलाही सेंटेन्स आला तर तुम्ही ते आता सोडवू शकणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला स्वतः काहीतरी राईट डाऊन करावं लागेल आणि त्याचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, चला दुसरा आपण प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न बघा काय आहे. मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तर निश्चितचपणे माझ्या या चॅनलला न्याय द्याल आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल. हे चॅनल तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा पोहोचू शकता. बेल आयकॉन जर या ठिकाणी दाबली तर तुम्हाला निश्चितचपणे मी लगेच जो व्हिडिओ टाकतो तर त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या आधी तुम्हाला पोहोचते. सो प्लीज लाईक माय व्हिडिओ, शेअर माय चॅनल ऑर व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल. ओके, चला पुढे. नाव खूप छान असं आहे, MPSC स्मार्ट लर्निंग आहे आणि माझा नंबर आहे 7709119501 आणि माझं नाव आहे सावंत सर. ओके, चला पुढे. आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आपण कशाशी रिलेटेड घेतलेला आहे, आर्टिकल्सशी रिलेटेड घेतलेला आहे, कारण TCS पॅटर्नमध्ये हे प्रश्न विचारलेले असतात. ओके, चूज ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. स्पेस आहे, ब्रह्मपुत्रा रिव्हर्स आसाम्स लाईफलाईन हॅज टर्न मडी अँड इट्स वॉटर हॅज चेंज कलर व्हिच इज कॉज ऑफ अलार्म. ओके, बघा आता काय त्यांनी दिलेलं आहे. चूज ॲप्रोप्रिएट आर्टिकल म्हणजेच एक योग्य ते आर्टिकल्स म्हणजे उपपद शोधायचं आहे फॉर द गिवन सेंटेन्स. खाली एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड एक जे रिकाम्या जागा आहे त्याच्यामध्ये आर्टिकल्स शोधायचं आहे. इथे काय दिलेलं आहे, ब्रह्मपुत्रा रिव्हर. रिव्हर आहे, नाव काय ब्रह्मपुत्रा. ते आसामचं लाईफलाईन, आसामचे काय आहे, जीवनी आहे, लाईफलाईन आहे, हॅज टर्न मडी आणि तिच्याला काय होत आहे, मडी म्हणजे तिच्यामध्ये चिखल होत आहे, अँड इट्स वॉटर आणि तिचं जे पाणी आहे हॅज चेंज कलर, त्याचा कलर चेंज होत आहे. मडी झाल्या कारणाने कलर चेंज होतो त्या नदीच्या पाण्याचा. व्हिच इज नंतर कॉज ऑफ अलार्म म्हणून धोक्याची एक सूचना तिथून मिळालेली आहे. ओके, असं त्याचा अर्थ आहे, परंतु अर्थ काय तेवढं लक्षात घ्यायचं नाही. सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की आर्टिकल्स आपल्याला चूज करायचं आहे. रिव्हरसाठी कोणतं आर्टिकल लागते, तर निश्चितचपणे मित्रांनो द लागते. मग मित्रांनो, रिव्हरसाठीच द लागते का, येस.
म्हणजे हा जर आपण माउंटेन काढला, वर जर आपण हा सन काढला, या सनसाठी काय असते तर द सन लागते. या सनच्या भोवती जे काही प्लॅनेट्स फिरतात, या सर्व प्लॅनेट्ससाठी काय लागते, द लागत असते. द अर्थ वगैरे. ओके, द अर्थ, द मर्क्युरी, द नेपच्यून, द मार्स, द युरेनस, द सॅटर्न, द म्हणजे अशासारखे. त्याच्यानंतर या अर्थच्या भोवती सुद्धा त्याच्यावाले सॅटेलाइट फिरत असतात. जसं अर्थचं सॅटेलाइट आहे मून, म्हणून त्याला सुद्धा द मून असं लागतं, द मून. त्याच्यानंतर ओके, द मून. हा जो ग्लोब आहे, म्हणजेच याला ग्लोब किंवा युनिवर्स किंवा वर्ल्ड असं म्हटलं जातं, WORLD, याला सुद्धा द लागत असते. द युनिव्हर्सला सुद्धा द लागत असते. मग आपण ह्या पर्वतावर आलो, याला माउंटेन असं म्हटलं जाते. या माउंटेनला सुद्धा द लागतं, म्हणजे द हिमालय वगैरे, द हिमालया. हिमालया. इथून जर आपण एक नदी काढली असती आणि ही नदी जर समजा ही रिव्हर आहे, या रिव्हरला सुद्धा द लागते, म्हणजे द ब्रह्मपुत्र आपण जसं घेतलं तसं. त्याच्यानंतर ही नदी ज्या समुद्रामध्ये जाते, म्हणजेच अरेबिक समुद्रामध्ये जात असेल तर द अरेबिक सी. त्याच्यानंतर ती महासागरामध्ये जात असेल म्हणजे ओशन, म्हणजे द हिंदी ओशन. ती जर समजा बे ऑफ बेंगॉलमध्ये जात असेल तर द बे ऑफ बेंगॉल. म्हणजे अशा पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला तर निश्चितचपणे तुमचा अभ्यास आर्टिकलचा परिपूर्ण होणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला काय शिकवत आहो की दचा वापर नेमका कुठे करायचा आहे. प्रश्न तर आलेला आहे आपल्याला. प्रश्नामध्ये ब्रह्मपुत्र रिव्हरला आपण द लावलेला आहे, परंतु आपल्याला रिव्हरलाच द लावलेला आहे. पूर्ण रिव्हरचे नावही माहीत पाहिजे आणि द हा रिव्हरच्या ऐवजी कुठे लागला जातो हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. सो याचं आन्सर काय येते ते बघूया. याचं आन्सर येते द ब्रह्मपुत्र रिव्हर. ओके, Assam's lifeline has turned muddy and its water has changed color, which is a cause of alarm. A cause म्हणजे द आणि अ येतं. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बट अशा प्रकारचं सेंटेन्स जर का दुसरं आपल्या परीक्षेमध्ये आला तर आपण ते निश्चितचपणे सोडवण्यासाठी एबल असलो पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला त्या दची यूज सांगत आहो. मित्रांनो, या ठिकाणी बघा, पद्धतशीरपणे लक्षात घ्या. यूज ऑफ एन आर्टिकल सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह. जर एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि तो सुपरलेटिव्हमध्ये असेल, म्हणजेच गुड बेटर बेस्टमध्ये असेल, टॉल टॉलर टॉलेस्टमध्ये असेल, शॉर्ट शॉर्टर शॉर्टेस्टमध्ये असेल, ज्याला ST लागलेला आहे त्या ॲडजेक्टिव्हच्या पुढे दस लावायचा आहे. काय लावायचा आहे? द लावायचा आहे. म्हणजे द बेस्ट, द क्लेवरेस्ट, द शॉर्टेस्ट. ओके, कळलं तुम्हाला. परंतु कधी कधी काय असते, कोणकोणत्या शब्दामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीची सेन्स असते. जसं की आपला वर्ग आहे आणि आपल्या वर्गाचा आपण कॅप्टन आहोत. आपल्या वर्गाचं काय कॅप्टन आहोत आपण. सो आपण कसं आहे सुपरलेटिव्ह सारखा आहो. मग जर आपल्याला जर का समजा PM असेल, CM असेल, ते त्यांच्या मंत्रिमंडळाचे काय असतात, हेड असतात. प्रिन्सिपल आहे, कॉलेजचे हेड असतात, मिडल स्कूलचे हेडमास्टर. म्हणजेच या पद्धतीने जर का सेन्स तशा असेल, कॅप्टन आहे म्हणजे सुपरलेटिव्ह पोझिशनची सेन्स आहे, त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर आहे, प्रेसिडेंट आहे, चीफ मिनिस्टर आहे, यांच्यामध्ये या शब्दांमध्ये सुपरलेटिव्हची सेन्स आहे, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा दच आपल्याला यूज करायचा आहे. ओके, सो या ठिकाणी सुद्धा द येणार आहे. द कॅप्टन, द प्राईम मिनिस्टर, द प्रेसिडेंट, द चीफ मिनिस्टर, सो अँड सो. त्याच्यानंतर आहे कंपॅरेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह. जर मोर हा शब्द जर सुरुवातीला आला आणि त्याचं जर रिपिटेशन झालं तर त्या ठिकाणी द मोर लावावं लागतं. सुरुवातीला आला तर द मोर यू वॉन्ट द मोर यू गेन. ओके, असा सुरुवातीला जर आला तरच द लावायचा, अदरवाईज लावायचा नाही. आणि याचं रिपिटेशन मध्ये येतं म्हणून मध्ये सुद्धा द लावावं लागत असते. आता दोन शब्द मी तुम्हाला सांगितले की वर्ड आहे आणि युनिव्हर्स आहे आणि सन आहे. जी युनिक थिंग्स आहे म्हणजे अद्वितीय गोष्ट, म्हणजे जगामध्ये एकच जर वस्तू असेल, तिच्यासारखी दुसरी वस्तू नसेल, तर त्याला म्हटल्या जाते एकमेव असणारी वस्तू. म्हणून द वर्ल्ड हा शब्द एकच आहे, युनिव्हर्स सुद्धा एकच आहे आणि सन सुद्धा एकच आहे. द वर्ल्ड, द युनिव्हर्स अँड द सन. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार. प्लॅनेट्स आहे. प्लॅनेट्स जेवढे काही प्लॅनेट्स असेल म्हणजे मर्क्युरी, मार्स, ज्युपिटर, व्हेनस, सॅटर्न, नेपच्यून, युरेनस, हे सगळेचे सगळे, मार्स वगैरे सगळे, याच्या पुढे काय लावावं लागेल मित्रा? द अर्थ, द मार्स, द ज्युपिटर. सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. या प्लॅनेट्सच्या भोवती फिरणारे जे उपग्रह असतात, जसं की अर्थचा उपग्रह आहे मून, जसं की सॅटर्न म्हणजे शनीचा उपग्रह आहे टायटन, आणि जसं की मार्सचे उपग्रह आहे फोबस आणि डिमोस.
ज्या उपग्रहांच्या नावं तुम्हाला माहित असेल त्या उपग्रहांच्या नावापुढे तुम्हाला द लावावं लागेल. द हे आर्टिकल लावावं लागेल. द मून, द टायटन, द फोबस अँड द डिमोस. त्याच्यानंतर माउंटेन रेंजेस मित्रांनो, माउंटेन्स म्हणजे पर्वतांच्या ज्या रांगा आहे त्याच्या पुढे सुद्धा तुम्हाला दस लावावं लागेल. द आल्प्स, द हिमालय, द सह्याद्री, द सातपुडा, द रॉकीज म्हणजे ज्या काही पर्वत रांगा आहेत त्याच्या पुढे तुम्हाला काय लावावं लागेल, दस लावावं लागेल. डेझर्ट्स, डेझर्ट्स म्हणजे वाळवंट, वाळवंटाच्या पुढे सुद्धा तुम्हाला दर लावावं लागेल. थार नावाचं वाळवंट आहे, गोबी नावाचं वाळवंट आहे, सहारा नावाचं वाळवंट आहे, कच्छ के रण आहे. सो रण म्हणजेच वाळवंट. सो त्या ठिकाणी सुद्धा द लावावं लागेल. द थार, द गोबी, द सहारा. येस, पुढे जाऊया आपण. त्यानंतर रिव्हर्स तुम्हाला सांगितलेलंच आहे. नद्या जर असेल तर नद्या आपल्याला गंगा, यमुना, इंदू, नाईल, ॲमेझॉन, कावेरी, थेम्स. आता नद्या, आपल्या गावच्या नदीचं नाव तुम्हाला माहीत असेल. कोडजल नावाची नदी आहे. त्या कोडजल नावाच्या नदी काठावर पन्नाडे काजी लेणी आहे. वाघूर नावाची नदी आहे. त्या नदीच्या काठावर किंवा त्या वाघूर नदीचा उगमच त्या अजिंठा लेणीमधून झालेला आहे. मग त्याचे नावं, आपल्या गावातल्या नद्यांचे नावं माहीत पाहिजे, मोठ्या नद्यांची सुद्धा नावं माहीत पाहिजे. जसं की कावेरी आहे, गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्ण आहे. हे जे नावं आहे हे झालं आपल्या देशातल्या नावं. परंतु बाहेरच्या देशामधले सुद्धा रिव्हर्सचे नाव तुम्हाला माहीत पाहिजे, तेव्हाच तुम्ही द लावू शकणार ना. जर तुम्हाला नदीचं नावच माहीत नाही. आता काही जे असतात, आता कमर्शियल यूजसाठी ॲमेझॉन नावाचं तुम्हाला माहीत आहे. हां, हे जे ॲमेझॉन आहे, आता जे ऑनलाईन जो ट्रेड असतो म्हणजे जो व्यवसाय असतो तो ॲमेझॉनद्वारा केला जातो. परंतु काहींना माहीतच नाही सपोज की बाबा ॲमेझॉन नावाची नदी आहे. मग तू त्याला द लावणार का? नाही लावणार. परंतु त्याला माहीत पाहिजे की ॲमेझॉन नावाची नदी आहे आणि नाईल नावाची सुद्धा नदी आहे, थेम्स नावाची सुद्धा नदी आहे, कावेरी नावाची नदी आपल्या देशामध्येच आहे. सो रिव्हरचे नावं तुम्हाला माहीत पाहिजे, तेव्हाच कुठे तुम्ही त्याला द लावू शकणार आहे. कारण की द हे आर्टिकल रिव्हरला लागत असते. त्याच्यानंतर ती जे रिव्हर आहे ती समुद्रामध्ये जर जात असेल, आयलँड्समध्ये जात असेल किंवा ओशनमध्ये जात असेल. इथे बघा, सीज म्हणजे समुद्र, आयलँड्स म्हणजेच बेटे, बेज म्हणजेच उपसागर आणि ओशन म्हणजे महासागर. ओके, म्हणजे इथं बघा समुद्र असेल, सीज म्हणजेच काय, समुद्र, आयलँड्स म्हणजेच बेटे, बेज म्हणजे उपसागर आणि त्याच्यानंतर ओशन म्हणजे महासागर. या सगळ्यांची नाव तुम्हाला माहीत पाहिजे ना मित्रा. मेडिटेरियन सी असेल, ब्लॅक सी असेल, आयलँड्स वेगवेगळे आयलँड तुम्हाला माहीत पाहिजे. माजुली नावाचं बेट आहे ते आयलँड तुम्हाला माहीत पाहिजे. लक्षद्वीप माहीत पाहिजे तुम्हाला. अंदमान आणि निकोबार आयलँड्स तुम्हाला माहीत पाहिजे. बेस तुम्हाला माहीत पाहिजे. बे ऑफ बेंगॉल तुम्हाला माहीत पाहिजे. ओशन तुमचे चारही पाठ पाहिजे. जसं की आर्टिक ओशन आहे, अटलांटिक ओशन आहे, हिंदी ओशन आहे, पॅसिफिक ओशन आहे. सगळ्यांची नावं जर माहीत असले तर तुम्ही निश्चितच त्याला दस लावणार आहात. सो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की अरेबियन सी, द अरेबियन सी, द रेड सी, द डेड सी, द मेडिटेरियन सी म्हणजे सीसाठी आपल्याला द लावायचं आहे. त्याच्यानंतर आयलँड्स आहे मित्रांनो. आयलँड जर असेल म्हणजे बेट जर असेल, लक्षद्वीप नावाचं बेट आहे त्याच्या पुढे सुद्धा द लक्षद्वीपच आपल्याला म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? द लक्षद्वीप, द अंदमान अँड निकोबार आणि द सायप्रस. सायप्रस नावाचं सुद्धा एक बेटच आहे. म्हणून तुम्हाला जनरल नॉलेज सुद्धा तेवढेच आवश्यक आहे द लावण्यासाठी. त्याच्यानंतर बेज म्हणजे उपसागर. तुम्हाला माहित आहे बे ऑफ बेंगॉल आपल्याला म्हणायचं आहे द बे ऑफ बेंगॉल. त्याच्यानंतर बे ऑफ फॅन्डी, फॅन्डी. ओके, सो द बे ऑफ फॅन्डी आपल्याला म्हणावं लागेल. नंतर ओशन, तुम्हाला ओशन चारही माहीत पाहिजे. द इंडियन ओशन, द पॅसिफिक ओशन, द आर्टिक ओशन आणि द अटलांटिक ओशन. याला द इंडियन म्हणजेच हिंदी महासागर मराठीमध्ये होतं. सो द इंडियन ओशन, द पॅसिफिक ओशन, द आर्टिक ओशन, द अटलांटिक ओशन. त्यानंतर ट्रेन्सची जे नावं असते, कुठली ट्रेन चालू होत असताना तिथं तिला विशिष्ट असं प्रकारचं नाव दिलं जाते. जसं गीतांजली एक्सप्रेस आहे, आपल्याला द गीतांजली एक्सप्रेस म्हणावं लागेल. ओके, द गीतांजली एक्सप्रेस, द हमसफर एक्सप्रेस, द इंटरसिटी एक्सप्रेस, द राजधानी एक्सप्रेस. म्हणजे ट्रेन्सचे जे नाव आहे त्याला सुद्धा आपल्याला द नावाचं आर्टिकल वापरावं लागेल. त्याच्यानंतर ट्रेनची नावं आहे तसं शिपचे जे नावं असतात म्हणजे विक्रांत नावाचं शिप आहे, बोईंग नावाचं शिप आहे, टायटॅनिक नावाचं शिप आहे, विराट नावाचं शिप आहे. त्याच्या पुढे शिप म्हणजे जहाज, द विक्रांत, द बोईंग, द टायटॅनिक, द विराट. रिलिजन्स म्हणजेच धर्म. धर्माच्या पुढे सुद्धा आपल्याला द लावाच लागेल. द हिंदू, द मुस्लिम, द सिख. ओके,
इतर जे धर्म आहे त्याच्या पुढे आपल्याला द लावा लागेल, द बुद्धिझम. ओके, त्याच्यानंतर किंगडम. किंगडम म्हणजे साम्राज्य होऊन गेलेले आहे बरेचसे. चोल नावाचं साम्राज्य होऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर मौर्य नावाचं रोमन साम्राज्य येऊन गेले, मुघल येऊन गेले. म्हणजेच ज्यांचं किंगडम होतं म्हणजे साम्राज्य होतं त्याच्या पुढे आपल्याला द लावावं लागेल. द रोमन असेल, द मुघल असेल, द मौर्य असेल, द चोल असेल वगैरे ते. ओके, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल इव्हेंट्स, बरेचसे हिस्टॉरिकल इव्हेंट्स असतात. क्विक इंडिया मुवमेंट म्हणजेच होम रूल चळवळ. त्याच्यानंतर फ्रेंच रिव्होल्युशन म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती. याच्या पुढे सुद्धा आपल्याला दस लावावं लागतं कारण ते हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहे म्हणजे ऐतिहासिक घटना आहेत त्या. द क्विट इंडिया मुवमेंट आपल्याला म्हणावं लागेल आणि द फ्रेंच रिव्होल्युशन आपल्याला म्हणावं लागेल. आता ज्या पॉलिटिकल पार्टीज असतात ज्याला मान्यता असते पूर्ण देशभरामध्ये ती पॉलिटिकल पार्टीची, त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला द लावावं लागेल. द बीजेपी, द काँग्रेस, द कम्युनिस्ट पार्टी, अशा प्रकारे. त्याच्यानंतर जे न्यूजपेपर आहे मित्रांनो, न्यूजपेपर कोणत्याही भाषेमध्ये असू द्या त्याचा वापर जर आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये करत असेल तर आपल्याला आर्टिकल दच वापरावं लागेल. द हिंदू असेल, द इंडियन एक्सप्रेस असेल, द टाइम्स ऑफ इंडिया असेल, द लोकसत्ता असेल, द लोकमत असेल, द देशोन्नती असेल, द हितवाद असेल, द हिंदुस्तान टाइम्स असेल. मी काय म्हटलं तुम्हाला की याच्यातला जो लोकसत्ता नावाचा पेपर आहे तो मराठीमध्ये आहे. याच्यातला जो हितवाद नावाचा पेपर आहे तो इंग्लिशमध्ये आहे. भास्कर नावाचा जो पेपर आहे तो हिंदीमध्ये आहे. मग मराठीमध्ये असू द्या किंवा इतर कुठल्याही भाषेमधला तो न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र असू द्या, इंग्लिशमध्ये त्याचा वापर करत असताना आपल्याला द नावाचं आर्टिकल वापरायचं आहे. म्हणजेच द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस असं आपल्याला करावं लागेल. नंतर मॅगझिन्स म्हणजेच ते मासिक असतात, दर महिन्याला ते पब्लिश होतात, त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला दस लावावं लागेल. लोकराज्य नावाचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक हे मासिक आहे म्हणून आपण त्याला द लोकराज्य वापरावं लागेल. फिल्मफेअर नावाचं सिने जगतामधील जर का तुम्हाला माहिती प्राप्त करून घ्यायची असेल तर फिल्मफेअर वाचावं लागेल. सो द फिल्मफेअर आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर आउटलुक नावाचं जे काही फॅशनेबल कपडे वेअर करत असेल किंवा फॅशन्सच्या जगतामध्ये जगत असेल त्यांच्यासाठी आउटलुक नावाचं एक मॅगझिन्स आहे, त्याच ठिकाणी तुम्ही द वापरणार आहात. त्याच्यानंतर हॉली बुक्स जे पवित्र बुक्स आहे, धर्मग्रंथ आहे, त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला दस लावावं लागेल. बायबल असेल, द बायबल आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर महाभारत सर्वात मोठं काव्य, रामचरित्रमानस, भगवद्गीता, वेदाच, पुराणाच, रामायण, त्रिपिटक, कुराण, गुरुग्रंथ साहिब, हे सर्व पवित्र धर्मग्रंथ आहेत. त्या सगळ्या पवित्र धर्मग्रंथांपुढे आपल्याला आर्टिकल द वापरावं लागेल. द बायबल, द महाभारत, द रामचरित्रमानस, द भगवद्गीता, द वेदास, द पुराणास, द रामायण, द त्रिपिटक, द कुराण, द गुरुग्रंथ साहिब. नॅशनॅलिटी, आता पुढे जाऊया आपण. आपलं जे राष्ट्रीयत्व आहे म्हणजेच इंग्लिश म्हटलं तर लँग्वेज झाली, त्याच्या पुढे कुठलेही आर्टिकल वापरल्या जात नाही. परंतु त्याच इंग्लिशचा वापर आपण इंग्रजी लोक म्हणून जर करत असेल तर ते झालं राष्ट्रीयत्व. म्हणून आपल्याला द इंग्लिश म्हणावं लागेल. द इंग्लिशचा अर्थ असा आहे इंग्रजी लोक म्हणजेच इंग्रज. त्याच्यानंतर द फ्रेंच म्हणजे फ्रेंच लोक, द स्पॅनिश लोक. याचा वापर या ठिकाणी लँग्वेजमधून नाही आलेला आहे तर लोक म्हणून आलेला आहे. येस. नंतर डायरेक्शन्स, तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की दिशा ज्या आहेत त्या सर्व दिशाच्या पुढे आपल्याला दस लावायचा असतो. द ईस्ट असेल, द वेस्ट असेल, द नॉर्थ असेल, द साऊथ असेल. त्याच्यानंतर ऑर्डिनल्स, कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स असते. आपण जर का मोजत असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 99 100 101 101 999 1000 9999 9,999 अशा पद्धतीने आपण मोजत जातो. मात्र ते जर का आपण हे याला म्हटलं जाते संख्या, त्याला म्हटलं जाते इंग्लिशमध्ये कार्डिनल्स, परंतु क्रमवाचक संख्या म्हणजे ऑर्डिनल्स जर असेल तर मात्र आपल्याला द लावावं लागेल. पहिला, दुसरा, तिसरा, द फर्स्ट, द सेकंड, द फोर्थ, द लास्ट, शेवटचा. ओके, सो द आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. द फर्स्ट आहे मित्रांनो, द सेकंड आहे, द थर्ड आहे, द 11th आहे, द 12th आहे. 12thचं स्पेलिंग लक्षात घ्या, TWELFTH आहे 12th. ओके, येस. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखी इथं दिलेलं आहे कंट्रीज विथ द वर्ड्स. आणखी एक या ठिकाणी आपल्याला नंबर टाकायला पाहिजे, 26वा किंवा लास्टचा. कंट्रीज विथ द वर्ड्स, अशा कंट्रीजमध्ये युनायटेड नावाचा शब्द आहे, अशा कंट्रीजमध्ये रिपब्लिक नावाचा शब्द आहे, अशा कंट्रीजमध्ये किंगडम नावाचा शब्द आहे. त्या
त्या सर्व कंट्रीजच्या पुढे आपल्याला द लावावं लागेल. जसं द USA, द USSR, द UK आपण म्हणतो की नाही, म्हणून आपण द लावत असतो. म्हणून या ठिकाणी द USA, कारण यू फॉर युनायटेड, द USSR, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया, द युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया, द UK, ओके, म्हणजेच द युनायटेड किंगडम. नंतर आयरिश रिपब्लिक, रिपब्लिक ऑफ इंडिया, आपल्या देशाचं खरं नाव 1950 नंतर द रिपब्लिक ऑफ इंडिया झालेलं आहे. सो द रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणावं लागेल. हां, द चेक रिपब्लिक आपल्याला म्हणावं लागेल, द आयरिश रिपब्लिक आपल्याला म्हणावं लागेल. ओके, प्लुरल्स नेम्स ऑफ कंट्रीज, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर कुठल्याही देशाच्या नावापुढे कोणतेही आर्टिकल वापरलं जात नाही, परंतु तो जर देश अशा समूहाने बनलेला असेल तर मात्र ते अनेक वचनामध्ये जातं, आणि अनेक वचन जर देशामध्ये असेल तर आपल्याला द वापरावं लागेल. प्लुरल नेम ऑफ कंट्रीज म्हणजे फिलिपाईन्स, अनेक वचन यस लागलेलं आहे. नेदरलँड्स, हे काय तर बेटांचा समूह आहे एक प्रकारे, म्हणून फिलिपाईन्स आणि नेदरलँड्स, वेस्ट इंडिज, ह्या जे आहे त्याच्यापुढे द वापरावं लागेल. जरी हे देशांचे नाव असेल तरी सुद्धा ते अनेक वचनी देशांचे नाव असल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणी द लावायचं आहे. द फिलिपाईन्स, द नेदरलँड, द वेस्ट इंडिज. आता वेल नोन बिल्डिंग्स म्हणजे ज्या ख्यातीप्राप्त बिल्डिंग्स आहे त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला द लावावं लागेल. जसं गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया आहे कुठं तर हे मुंबईमध्ये आहे, आणि इंडिया गेट कुठे आहे तर ते दिल्लीमध्ये आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ह्या वेल नोन बिल्डिंग्स आहे. त्याच्यानंतर रेड फोर्ट असेल, कुतुब मिनार असेल, चार मिनार असेल, बीबी का मकबरा असेल. ओके, त्या जे वेल नोन बिल्डिंग्स आहे त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला द लावावं लागतं. द गेटवे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट, द कुतुब मिनार, द चार मिनार वगैरे. आपल्या पार्ट्स, आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहे मित्रांनो, आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत, जसं हँड्स आहे, लेग्स आहे, हेड आहे, हे जे आपल्या बॉडीचे पार्ट्स आहे त्याचा वापर जर का आपण पॉझिटिव्ह ॲब्जेक्टिव्ह म्हणून जर करत असेल, स्वामित्व वाचक विशेषण म्हणून जर का करत असेल तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी द लावावं लागेल. जसं की द हेड, द आर्म, ओके, अशा पद्धतीने. आता त्याच्यानंतर आहे ॲब्जेक्टिव्ह विथ अ प्लुरल नोशन. जर ॲब्जेक्टिव्ह आहे, हा मुळात काय, पुअर म्हणजे गरीब लोक आणि रिच म्हणजेच अमीर लोक म्हणजे श्रीमंत लोक, हे काय झालं तर मुळात हे ॲब्जेक्टिव्ह आहे. ॲब्जेक्टिव्ह म्हणजेच काय रे तर विशेषण झालं. ॲब्जेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे, परंतु या विशेषणाचा वापर आपण नाऊन म्हणून करू शकतो. जर त्याच्यापुढे द वापरला तर द पुअर म्हणजे गरीब लोक होते, गरीब लोक, आणि द रिच म्हणजे श्रीमंत लोक होते, श्रीमंत लोक. जर ॲब्जेक्टिव्ह विथ अ प्लुरल नोशन म्हणजेच या ॲब्जेक्टिव्हमध्येच अनेक वचनी सेन्स असेल, म्हणजे गरीब, सर्व गरीब आले त्याच्यामध्ये, आणि रिच म्हणजे सर्व रिच आले, अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी द लावावा लागतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, आता आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट माहीत पाहिजे मित्रांनो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय, जे सिंगिंगमध्ये वापरल्या जात असते, जे वाद्य म्हणून वापरल्या जात असते, ते सर्व वाद्यांची नावं जर आपल्याला माहीत असेल तर त्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं, वाद्य म्हटलं जातं. त्या वाद्यांपुढे आपल्याला द लावावं लागतं. द फ्ल्यूट म्हणजे बासरी, द ट्रम्पेट, द व्हायलिन, द सितार, द गिटार, द हॉर्न, द वापरावं लागेल. यासाठी तुम्हाला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट एकदा सर्च करावं लागेल नेटवर. आता द होल क्लास रिप्रेझेंटेशन, एखादा असा शब्द आहे की तो म्हणजेच सर्व क्लासचं नेतृत्व करत असेल. सर्व क्लास म्हणजेच काय, आता मॅन म्हणजेच हा मनुष्य नाही तर सगळे मनुष्य. हॉर्स, हा हॉर्स नाही तर सगळे हॉर्स. हा बर्ड्स नाही तर सगळे. आता बघा, टायगर असेल, डॉग असेल, बर्ड्स असेल, हॉर्स असेल, मॅन असेल, अशा पुढे द लावावं लागते. याचं सेंटेन्स ठरतं, ते सेंटेन्स आपण नंतर घेणार आहोत. ओके, म्हणजे प्लुरल पूर्ण क्लासचं रिप्रेझेंटेशन जर का हा शब्द करत असेल तरच द लावा, अदरवाईज द लावू नका. येस. प्रोफेशन, आपलं जे प्रोफेशन आहे, म्हणजे जसं माझ्याला टीचिंगचा जॉब आहे म्हणून मी काय म्हणणार, द टीचिंग जॉब म्हणणार. त्याच्यानंतर बँकिंग प्रोफेशन, द बँकिंग प्रोफेशन आपल्याला वापरावं लागेल. वंडर्स इन द वर्ल्ड म्हणजे जगामधले जे 7 आश्चर्य आहेत त्याच्या पुढे आपल्याला द लावावं लागेल. द ताजमहाल, द पेट्रा, द ग्रेट वॉल ऑफ चायना, द कोलोसिझम, द माचू पिच्चू, द चिचेन इत्सा, द क्रिस्ट ऑफ रेमेडियर. ओके, हे 7 आश्चर्य आहे, त्या 7 आश्चर्यांच्या पुढे सुद्धा आपल्याला द लावावा लागतो. ओके, आता प्लेस, आता आय गो टू स्कूल आपण असं वापरत असतो. आय गो टू स्कूल, SCHOOL,
SCHOOL. आय गो टू स्कूल म्हणजे प्रायमरी पर्पज झाला आपलं हे, मी शाळेला जातो म्हणून त्या ठिकाणी कुठलेही आर्टिकल वापरला नाही. परंतु आय एम वेटिंग ॲट द स्कूल म्हणजेच मी स्कूलच्या तिथे तुझी वाट बघत आहे म्हणजे सेकंडरी पर्पज झालं. हां, सेकंडरी पर्पज जर का असेल तर मात्र मग द वापरायला लागते. प्रायमरी पर्पजसाठी द नाही वापरायचा, कुठलेही आर्टिकल नाही वापरायचं, परंतु सेकंडरी पर्पजसाठी आपल्याला द वापरावं लागेल. ओके, येस. नंतर इन्व्हेंटेड इक्विपमेंट, जे इन्व्हेंटेड इक्विपमेंट आहे, ज्याचा शोध लागलेले उपकरण आहे, त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला द लावावा लागतो. जसं की कॉम्प्युटर, चार्ल्स बॅबेजने कॉम्प्युटरचा शोध लावला. मायक्रोस्कोप, द मायक्रोस्कोप. टेलिस्कोप, द टेलिस्कोप. हे जर त्या सेंटेन्समध्ये इन्व्हेन्शनचा जर उल्लेख असेल तर त्या ठिकाणी द लावायचा आहे. आता त्याच्यानंतर बघा टू सजेस्ट डिस्ट्रीब्युशन. आता केळी डझनाने भेटतात, सेप मात्र किलोने मिळते, म्हणून बाय द डझन, बाय द मीटर, बाय द लिटर. आता बघा कापड जो आहे तो मीटरने भेटतो, लिटर LITR. ओके, म्हणजेच बाय द डझन अशा हे वापरावं लागतं. बाय द मीटर, बाय द लिटर. अशा टर्म्स तुम्हाला वापरावं लागतात. येस. इन कंपॅरेटिव्ह डिग्री व्हेन वन ऑफ द टू ॲटम्स इज सिंक्ड आउट. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दोघांमधून जर एकाची निवड करत असाल, बघा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजेच कंपॅरिझन आहे, म्हणजे तुलना करायची आहे दोघांची, परंतु दोघांमधून जर एकाची निवड करत असाल तर त्या ठिकाणी दचा वापर करावा लागतो. कसं सेंटेन्स आहे बघा, ही इज द टॉलर बॉय ऑफ द टू. म्हणजे मी इथं स्पष्ट लिहून घेतो त्याला. ही इज द टॉलर बॉय, बघा या ठिकाणी एक मिनिट. ही इज टॉलर बॉय ऑफ द टू. म्हणजे दोन मुलं आहे, त्या दोघांमधून तू एक उंच आहे, म्हणजे दोघातून एकाची जर निवड केली असेल, अशा वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या पुढे, म्हणजे ER हे कंपॅरेटिव्ह डिग्री दर्शक ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्या पुढे आपल्याला द लावायचं आहे. एकदम सुटेबल आणि साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगत आहोत. हे इंग्लिश आहे भाऊ. इथं फक्त एक क्वेश्चन्स घेतला म्हणजे झालं असं नाही, त्या क्वेश्चन्सचं चिरफाड करावं लागतं, तेव्हा कुठे ते खऱ्या अर्थाने टीचिंग ठरते. ओके, देन या ठिकाणी आपण होल क्लासचं रिप्रेझेंटेशन हे आहेच. द लॉयन इज द किंग ऑफ ॲनिमल्स. होल क्लासचं जर नेतृत्व करत असेल तर आपण पहिलेच बघितलेलं आहे, तर लॉयन म्हणजे सिंह हा प्राण्यांचा राजा आहे. हा सिंह प्राण्यांचा राजा आहे का नाही? हा सिंह सगळ्या प्राण्यांचा राजा आहे. म्हणजे सिंह नावाच्या शब्दामध्ये सर्व क्लासचं नेतृत्व करत आहे. सो म्हणून इथं अशा प्रकारचं जर सेंटेन्स आलं, द लॉयन इज द किंग ऑफ ॲनिमल्स, हा जो लॉयन शब्द आहे तो सर्वच लॉयनचं नेतृत्व करत आहे, म्हणजे होल क्लासचं रिप्रेझेंटेशन करत आहे, म्हणून याच्या पुढे आपण द लावला. ओके, देन आता या ठिकाणी काय म्हणते बघा, सर्टन थिंग इन द फर्स्ट सेंटेन्स. एखादी निश्चित अशी बाब असते. यूज अँड द पर्टिक्युलर थिंग इन द सेकंड सेंटेन्स. पहिल्या सेंटेन्समध्ये, म्हणजे हे दोन सेंटेन्स तुमच्या पुढे आहे. आय मेट अ किंग आणि किंग वॉज व्हेरी ब्रेव. कुठल्याही स्टोरीची सुरुवात होत असताना एकदा एके ठिकाणी एक राजा राहत होता. तो राजा शूर होता असं म्हटलं जाते. म्हणजे दोन आहे. वन्स अपॉन अ टाइम देअर असं असतं समोर. म्हणून पहिलं जे सेंटेन्स आहे, इथं दोन किंग आहे बघा. या ठिकाणी किंग आहे आणि या ठिकाणी सुद्धा किंग आहे. परंतु पहिला काय आहे तर सर्टन थिंग आहे. ओके, दुसरा काय आहे तर पर्टिक्युलर थिंग आहे. सर्टन थिंगच्या पुढे ए किंवा एन वापरायचं आहे आपल्याला, ए किंवा एन वापरायचं आहे. परंतु याचं रिपिटेशन होत असताना सेकंड सेंटेन्समध्ये आपल्याला दच वापरावं लागेल. म्हणजेच आय मेट अ किंग, द किंग वॉज व्हेरी ब्रेव. पहिल्या सेंटेन्समध्ये ए किंवा एन वापरा त्या शब्दाच्या पुढे, परंतु तोच शब्द जर का दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजेच रिपीट होत असेल तर त्याच्या पुढे दस लावायचा आहे सेकंड सेंटेन्समध्ये. आणि शेवटी असं आहे की काही अशा फ्रेजेस असतात, मीटर असेल, पॉईंट असेल, रॉंग असेल, राईट असेल, लेफ्ट असेल किंवा राईट असेल, त्याच्या पुढे मित्रांनो द नेहमीच लावत असतो. काय मॅटर काय घडलेलं आहे सांग तर मला, म्हणजे द मॅटर. त्याच्यानंतर द पॉईंट, कम टू द पॉईंट. अरे काय बडबड करतोस, ह्या पॉईंटवर आहे ना, पॉईंटवर आहे म्हणजे कम टू द पॉईंट. द पॉईंट. त्याच्यानंतर द रॉंग, तुझं चुकलंच, हे चुकीचंच आहे, द रॉंग.
हे बरोबरच आहे, द राईट. हां, आता काय कर, तुम्हाला सर हा पत्ता तुम्ही सांगता का? हो निश्चितच मी सांगतो. तुम्ही सरळ जा पो, नंतर आडवे वडा, असं जा पो. म्हणजेच ते असं वडा तसं वडा, द लेफ्ट द राईट द लेफ्ट द राईट, म्हणजे असे आपल्याला टर्म्स वापरावे लागतात. म्हणून इथं सेंटेन्स असं दिलेलं आहे. काही फ्रेजेस असे आहे की त्याच्यापुढे निश्चितपणे आपल्याला दच वापरावं लागतं. द मॅटर, द पॉइंट, द रॉंग, द राईट, द लेफ्ट, द लेफ्ट अँड राईट. कम टू द पॉईंट, इथं दस वापरावं लागणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला दचे सर्वचे सर्व यूज सांगितलेले आहे. म्हणजेच परीक्षा कोणती असू द्या, तुम्हाला दच्या संदर्भात प्रश्न आला की तुमच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटणार आहे की सरांनी आपल्याला हे शिकवलेलं होतं. काय काय शिकवलेलं होतं तर ते मी पुन्हा तुम्हाला सांगतो की कशाबद्दल काय काय वापरलं जाईल. ओके, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येणार द कुठं वापरायचं. सुपरलेटिव्ह डिग्री एस टी असलं की द वापरा. सुपरलेटिव्ह सेंटेन्स कॅप्टन फॅप्टन असलं तर द वापरा. नंतर कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजेच द मोर असेल तर द वापरा. युनिक थिंग्स म्हणजे अद्वितीय बाबी, स्टार वगैरे, सन वगैरे असेल तर द वापरा. प्लॅनेट्स म्हणजेच काय होते मित्रांनो, तर ग्रह असेल तर द वापरा. सॅटेलाइट म्हणजे उपग्रह असेल तर द वापरा. माउंटेन रेंजेस म्हणजे पर्वतरांगा असेल तर द वापरा. डेझर्ट्स म्हणजे वाळवंट असेल तर द वापरा. रिव्हर्ससाठी द वापरा. सीजसाठी द वापरा. आयलँड म्हणजे बेटांसाठी द वापरा. बेस म्हणजे उपसागरांसाठी द वापरा. ओशनसाठी द वापरा, म्हणजेच हिंदी इंडियन असेल तर. ट्रेन्स म्हणजेच नावं एक्सप्रेसचे असेल तर ट्रेन्सच्या नावासाठी द वापरा. जहाजांच्या नावासाठी द वापरा. रिलिजन्स म्हणजेच द वापरा. किंगडम साम्राज्यासाठी द वापरा. हिस्टॉरिकल इव्हेंट्स असेल तर द वापरा. पॉलिटिकल पार्टीज असेल द वापरा. कुठलेही न्यूजपेपर कुठल्याही भाषेमध्ये असेल तरी द वापरा. मॅगझिन्स मासिक असेल तर द वापरा. पवित्र धर्मग्रंथ असेल तर द वापरा. राष्ट्रीयत्व असेल तर द वापरा. डायरेक्शन्स साठी द वापरा, म्हणजेच दिशांसाठी द. क्रमवाचक संख्या म्हणजे ऑर्डिनलसाठी द. असे काही शब्द ते जर देशाच्या नावामध्ये आले तरी सुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. युनायटेड रिपब्लिक आणि किंगडम. प्लुरल नेम्स ऑफ द कंट्रीजचे जे अनेकवचनी नावं असेल त्याच्यात द वापरा. वेल नोन बिल्डिंगसाठी द वापरा. आपल्या बॉडीचे पार्ट्स आपण पॉझेसिव्ह नाऊन म्हणून जर वापरत असेल तर द वापरा. म्युझिकल इंस्ट्रुमेंट्ससाठी द वापरा. प्रोफेशनसाठी द वापरा. पूर्ण जे वंडर्स इन द वर्ल्ड आहे त्यासाठी द वापरा. नंतर सेकंडरी यूजसाठी काही प्लेसचा वापर करत असाल तर द वापरा. इन्व्हेंटेड इक्विपमेंट असेल, शोध लावलेले जर उपकरण असेल तर त्यासाठी द वापरायचं आहे. डिस्ट्रीब्युशन बाय द डझन वगैरे असेल तर द वापरायचं आहे. नंतर दोघांमधून एकाची जर निवड करत असाल तर द वापरायचं आहे. कॉमन नाऊन म्हणून जर वापरत असाल द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह म्हणजे द पुअर, द रिच द वापरायचं आहे. नंतर पहिल्या वाक्याचं रिपिटेशन दुसऱ्या वाक्यामध्ये जर आला तर दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला द वापरायचं आहे त्या शब्दापुढे. आणि अशा काही फ्रेजेस आहे त्या ठिकाणी द वापरायचं आहे. म्हणजे सेकंड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून आलेला असेलच. येस, पुढे जाऊया. नेक्स्ट या ठिकाणी आता बघा, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या परीने जेवढ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगल्या जात आहे तसं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगत आहो. प्रत्येक प्रश्नाची चिरफाड म्हणजे त्याच्या अंदरचा खोलवरमध्ये जाऊन तुम्हाला स्टडी सांगत आहोत. तो निश्चितचपणे तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा. तुमचा फायदा येणाऱ्या आगामी एक्झामिनेशनमध्ये होणारच आहे. मग एक्झामिनेशन कोणती असू द्या, आपण तर तलाठी भरती क्रॅक केलेली आहे, म्हणजे टार्गेट केलेली आहे, निश्चितचपणे आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. सो MPSC स्मार्ट लर्निंग या माझ्या चॅनलला निश्चितचपणे न्याय द्याल, तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवाल, सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो आणि पुढे चालतो. तिसरा प्रश्न, आपल्याला 5 प्रश्न घ्यायचे आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्णच पाहायचा आहे. जो विद्यार्थी व्हिडिओ पूर्ण पाहणार नाही, तुटक का होईना तो पूर्ण बघत चला, कारण की नॉलेज त्याच्यामध्ये भरपूर आहे. ओके, आणि सर्व फ्री आहे. त्याच्यानंतर बघा आपण या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगत आहो की टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तलाठी भरतीची जे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज सुद्धा मी अवेलेबल करून दिलेलं आहे. त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 पेपर्स मिळणार आहे आणि तलाठी भरतीच्या TCS आणि IBPS पॅटर्नच्या टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. एकूण 10 पेपर तुम्हाला मिळेल. जर तुम्ही इच्छुक असाल तर माझ्याशी संपर्क साधू शकता 5777099501. आणि ह्याच टेस्ट सिरीज जर तुम्हाला घरपोच प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याची फीज आहे 600 रुपीज. तशी फक्त ऑनलाईनची जी फी आहे तुम्हाला ते 350 रुपीज आहे. याच्यासोबत तुम्हाला इतरही टेस्ट मिळतात ज्या की चॅप्टर वाईज टेस्ट आहे आणि ह्या पेपर सेटच्या सुद्धा टेस्ट मी तयार करत आहो.
हे पेपर सेट जर का तुम्ही योग्य रीतीने अभ्यासले तर निश्चितचपणे हे जे 10 पेपर तुम्ही देणार आहात या 10 पेपरमध्ये चॅलेंज करून सांगतो की तुम्हाला 180 पेक्षा जास्त मार्क्स मिळणार आहे. आणि तोच वारसा तेच ध्येय ठेवून जर का तुम्ही पुढे गेला तर तलाठी भरतीमध्ये तुम्हाला 180 पेक्षा जास्त मार्क्स मिळणार, कारण तेवढा तुमचा अभ्यास झालेला असेल. या पेपरसाठी म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ खोलात जाऊन तुम्हाला शिकवत आहो. आणि हे पेपर जर का तुम्ही म्हणजे जर का तुम्ही सॉल्व केले तर निश्चितचपणे त्याच्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. सो टेस्ट सिरीज जॉईन करा. येस, तलाठी भरतीचा एक ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. फक्त टेस्ट सिरीज जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच ग्रुप आहे. त्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करावं लागेल. सो जॉईन होण्यासाठी तुम्हाला एक मेसेज करायचा आहे 7709119501 वर. आपण पुढे जाणार आहोत. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, अतिशय ग्रॅमॅटिकल आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. वे स्पेस इन दिस हाऊस फॉर द पास्ट 15 years. मित्रांनो काय असते की या ठिकाणी फॉर हे काय आलं तर प्रेपोजिशन आलं. प्रेपोजिशन शब्दांच्या 8 जातींपैकी प्रेपोजिशन ही एक शब्दाची जात आहे. पार्ट ऑफ स्पीच काय येतात 8 येतात. त्यापैकी नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन अशा शब्दाच्या 8 जाती येतात. त्यापैकी प्रेपोजिशन ही एक शब्दाची जात आहे. त्याच्यामधला हा फॉर आहे. जर फॉर सेंटेन्समध्ये आला तर या ठिकाणी 2 चान्सेस असतात व्हर्बमध्ये. व्हर्ब कोणकोणती येऊ शकते? व्हर्ब येऊ शकते, काय येऊ शकते या ठिकाणी प्रेझेंट, पास्ट, फ्युचर काही येऊ शकतं. परंतु त्याच्यामध्ये क्रिया येणार आहे कोणती? परफेक्टची. किंवा क्रिया कोणती येणार आहे तर परफेक्ट कंटिन्युअसची. CONTINUOUS. म्हणजेच या ठिकाणी कोणत्या काळाचा वापर करावा लागेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचं स्वरूप लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स असे 2 चान्सेस आहे. मग आपण इथं काय टाकायचं? इथं प्रेझेंट परफेक्ट आहे आणि इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि हे सुद्धा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. हे तर येणारच नाही. हां, याच्या पद्धतीने एक ए आन्सर येणार नाही. एक तर हॅव बीन येणार, नाही तर हॅज बीन येणार. हॅव बीन लिव्हिंग येणार, नाही तर हॅज बीन लिव्हिंग येणार. किंवा हॅज लिव्ड येणार, किंवा हॅव लिव्ड येणार, किंवा हॅड लिव्ड येणार. ओके, पण कसं येतं ते तुम्हाला सांगतो. जर इथं फॉर आला, फॉर जर आला त्याच्या पुढे, फॉरच्या पुढे जर ते नंतर आहे परंतु तरी पण तुम्हाला सांगतो फॉरच्या पुढे जर मंथ आला, वीक आला, फॉरच्या पुढे जर मंथ आलेला असेल MONTH किंवा वीक आलेला असेल, वीक आलेला असेल किंवा फॉर अ लॉंग टाईम असा जर शब्द आलेला असेल, लॉंग टाईम. ओके, तर अशा वेळी या ठिकाणी काय वापरायचं? फक्त प्रेझेंट परफेक्ट वापरायचं. काय वापरायचं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा. TNSC. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणा किंवा पास्ट परफेक्ट टेन्स म्हणा किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणा, परंतु परफेक्ट ही क्रिया वापरावं लागेल. म्हणजेच काय? हॅव प्लस V3 वापरावं लागेल किंवा हॅज प्लस V3 वापरावं लागेल किंवा हॅड प्लस V3 वापरावं लागेल. ओके, बिन VING वापरायचं नाही. पण केव्हा? मंथ, वीक आणि अ लॉंग टाईम असे शब्द असेल तर. जर हे शब्द नाही आणि काही कालखंड त्यांनी मोजलेला आहे, म्हणजेच मी अभ्यासाला सुरुवात केली 9 वाजता, 9 वाजता अभ्यासाला सुरुवात केली आणि 10 आणि 11 वाजता माझा अभ्यास संपला. म्हणजे किती तास झाले ते? 2 तास. 2 hours. हे मी काय केलं? 9 ते 11 हे मोजलं, काउंट केला. माझा अभ्यासाचा कालावधी मी काउंट केला. काउंट केलेला जर कालावधी असेल तर मात्र जसं की 2 तास, 3 तास, 4 तास असं जर या ठिकाणी असेल, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 3.5 वर्ष, 4 वर्ष असं जर या ठिकाणी असेल तर मात्र इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. म्हणजे हॅव बीन VING वापरायचा आहे किंवा हॅज बीन VING वापरायचा आहे किंवा हॅड बीन VING वापरायचा आहे. मोस्टली हॅव बीन किंवा हॅज बीन असते, म्हणून या ठिकाणी वेला काय लागतो तर हॅव बीन VING लागतो, कारण तो कालखंड त्याने मोजलेला आहे. वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस. वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस. आम्ही या घरामध्ये राहत आलेलो आहोत. फॉर द पास्ट 15 years. मागील 15 वर्षापासून आम्ही राहत आहोत, म्हणजे मोजलेला आहे.
हां 2000ला राहत असेल की 2015ला ते सेंटेन्स तयार झालेलं असेल, म्हणून 2000 पासून तो 2015 तर निश्चितपणे 15 वर्ष झालेलं असेल, ते त्याने मोजले म्हणून त्या ठिकाणी हॅव बीन, वी आला म्हणून हॅव बीन, जर ही असतं तर हॅज बीन घेतलं असतं, म्हणून या ठिकाणी येतं हॅव बीन व्हीएनजी. जर मित्रांनो ह्या फॉरच्या पुढे मंथ, वीक किंवा अ लॉंग टाइम असे 3 शब्दांपैकी एक शब्द जर आला तर मात्र बिन व्हीएनजी वापरायचं नाही आहे, त्या ठिकाणी V3 वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? V3 वापरायचं आहे. तुम्हाला दोन्ही समजलेलंच असेल. आता या ठिकाणी ना मंथ शब्द आहे म्हणजे काउंटिंग केलेला टाइम आहे का मोजलेला टाइम जर आलेला असेल तर मात्र हा काउंटिंग केलेला टाइम आहे, काउंटिंग केलेला टाइम आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत? वी हॅव बीन लिव्हिंग, वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस हाऊस फॉर द पास्ट 15 years. म्हणूनच आन्सर येते बी. बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, मात्र आपल्याला काही कळतच नाही त्याच्यामधला काय छोटासा फरक आहे ते. हाच तो फरक आहे. जर फॉरच्या पुढे मंथ शब्दाला, जर फॉरच्या पुढे वीक शब्दाला, जर फॉरच्या पुढे अ लॉंग टाइम शब्द आला तर मात्र बिन व्हीएनजी वापरायचं नाही, हॅव बिन व्हीएनजी नाही वापरायचं, हॅज बिन व्हीएनजी नाही वापरायचं आणि हॅड बिन व्हीएनजी नाही वापरायचं. तर त्यापुढे हॅव लिव्ड, हॅज लिव्ड किंवा हॅड लिव्ड आपल्याला वापरायचं आहे. इथं तसं नाही, इथं काउंटिंग केलेला टाइम आहे म्हणून वी हॅव बिन लिव्हिंग. येस, बी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इथं मी स्पष्टता तुम्हाला लिहून दिलेलं आहे. फॉर इज यूज विथ द पिरियड ऑफ टाइम टू शो द ड्युरेशन ऑफ एन ॲक्शन. म्हणजेच ॲक्शन म्हणजे क्रियेचा जो कालखंड आहे तो मोजला जर असेल तुम्ही तरच तुम्हाला काय वापरायचं आहे? फॉर वापरायचा आहे. फॉर तर आपण वापरला, हां फॉरच्या पुढे काय वापरला आपण? तर तो मोजलेला ड्युरेशन म्हणजे कालखंड सुद्धा आपण घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स माहीत पाहिजे. इट इज मोस्टली यूज विथ द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि याचा वापर काय होतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्ससाठीच होतो. मोस्टली परफेक्ट कंटिन्युअस एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे हॅव बीन व्हीएनजी, हॅज बीन व्हीएनजी, हॅड बीन व्हीएनजी, विल हॅव बीन व्हीएनजी, बिन व्हीएनजी पाहिजे मात्र त्या ठिकाणी. आता 4 सेंटेन्स आहे या ठिकाणी. द डिस्कस हॅज बीन गोईंग फॉर 2 hours. आता डिस्कशन म्हणजेच चर्चेची सुरुवात जर 8 वाजता झाली असेल आणि ती जर समजा 10 वाजता संपलेली असेल तर 2 तासाचा कालावधी लागला ना त्या डिस्कशन कंप्लीट होण्यासाठी. म्हणून त्यासाठी इथं फॉर आहे 2 hours म्हणजेच काउंटिंग केलेला कालावधी आहे, म्हणून या ठिकाणी हॅज बीन गोईंग आलेला आहे. बिन व्हीएनजी आलेला आहे. काय आलेला आहे? बिन व्हीएनजी म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आलेला आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. ओके, तुम्हाला लक्षात आलेलं असेल. देन या ठिकाणी फॉर बघा, सेकंड सेंटेन्स, आय हॅव वर्कड इन दिस ऑफिस फॉर 2 years. ओके, इथे आय हॅव बीन वर्किंग घ्या, वर्किंग, आय हॅव बीन वर्किंग, आय हॅव बीन वर्किंग, बीन पाहिजे मित्रांनो या ठिकाणी. हां, आय हॅव बीन वर्किंग, आय हॅव बीन वर्किंग इन दिस ऑफिस फॉर 2 years. म्हणजेच 2 वर्षासाठी आम्ही या ऑफिसमध्ये काम करत आलेलो आहोत. इथं थोडीशी मिस्टेक झाली, मिस्टेक म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली, बाकी काही नाही. आय हॅव बीन वर्किंग पाहिजे मित्रांनो या ठिकाणी. बरं त्याला मिस्टेक झाली, इथं समजून तरी सांगता आलं की इथं बिन व्हीएनची पाहिजे, कारण की या ठिकाणी काय मंथ नाही, वीक नाही, अ लॉंग टाईम नाही, इथं मोजलेला कालावधी जर असेल तर बिन व्हीएनजीच पाहिजे. म्हणजेच आयसाठी हॅव नंतर बिन वर्किंग, आय हॅव बीन वर्किंग इन दिस ऑफिस फॉर 2 years. देन इट हॅज बीन रेनिंग फॉर 5 hours. जर सकाळी पाऊस असला, 7 वाजता सुरुवात झाली असेल आणि 12 वाजता जर दुपारचा पाऊस संपलेला असेल तर 5 तास पाऊस धो पडलेला आहे. इट हॅज बीन रेनिंग फॉर 5 hours. म्हणजेच 5. त्यानंतर बघा, इट हॅज बीन रेनिंग फॉर 5 years. तुम्हाला लक्षात आलेलं असेल कारण की 5 तास झाले पाऊस धो कोसळत होता. त्यानंतरचा सेंटेन्स आहे, सी हॅज बीन वर्किंग हिअर फॉर 2 years. ती इथे काम करत आलेली आहे किती? 2 वर्षासाठी. म्हणजे समजा 2021 मध्ये काम सुरू केलेलं असेल तर 2023च्या एंडिंगला तिचं काम संपत आलेलं आहे. म्हणजे याच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2021 ला जर असेल तर 1 जानेवारी 2023 ला ते काम संपलेलं असेल. म्हणजे सी हॅज बीन वर्किंग हिअर फॉर 2 years. म्हणजे तो कालखंड आपण मोजलेला आहे, तो मोजलेला कालखंड 2 वर्षाचा होता म्हणून फॉर इथं वापरला आणि फॉर वापरला म्हणून इथे हॅज बीन वर्किंग वापरलं. म्हणजे बिन व्हीएनजी पाहिजे मित्रांनो या ठिकाणी. लक्षात आलं. पण जर बट, इथं फर्स्टच मी सांगितलेलं आहे बट फॉरच्या पुढे वीक आलेला असेल, मंथ आलेला असेल,
इयर शब्द आलेला असेल, इयर म्हणजेच हा इयर नका घेऊ, इयर नका घेऊ, इयर नको त्या ठिकाणी. अ लॉंग टाइम आलेला असेल तर मात्र आपल्याला काय वापरावं लागेल, तर परफेक्ट टेन्स वापरावं लागेल. क्रियापदाचं तिसरं रूपच आलं पाहिजे. म्हणजे हॅव प्लस तिसरं रूप, हॅड प्लस तिसरं रूप किंवा हॅज प्लस तिसरं रूप किंवा हे बघा हा सेंटेन्स बघा आता, ही हॅज बीन इल फॉर अ वीक. म्हणजे ती आजारी आहे, ती आजारी आहे. एक आठवडा झाला ती आजारी आहे. आपण मराठीमध्ये म्हणत असतो एक आठवडा झाला ती आजारी आहे. म्हणजेच हा जो अ वीक आहे, एक आठवडा झाला ती आजारी आहे. परंतु या ठिकाणी काय, ही हॅज बीन, हॅज प्लस हा V3 म्हणून आलेला आहे. ही हॅज बीन इलिंग नाही, असं दिसत नाही, फक्त हॅज बीन. म्हणजे हॅव किंवा हॅज आणि V3च पाहिजे या ठिकाणी. दिस सेकंड सेंटेन्स बघा, आय हॅवंट रिटर्न टू हिम फॉर ओव्हर अ मंथ. एक महिना झाला मी त्याला एक अक्षर सुद्धा लिहिलं नाही. एक महिना झाला मी त्याला एक मेसेज सुद्धा पाठवला नाही, असं आपण म्हणत असतो. अशा वेळेस एक महिना झाला, ओव्हर अ मंथ, फॉरच्या पुढे मंथ हा शब्द आलेला आहे. म्हणून आपण इथं हॅव प्लस V3 वापरलेला आहे. VING वापरायचं नाही, हॅव बीन VING वापरायचं नाही. केव्हा, जर फॉरच्या पुढे वीक आलेला असेल, मंथ आलेला असेल किंवा अ लॉंग टाइम आलेला असेल तर मात्र आपल्याला त्याचं जे वर्ब आहे तो हॅव प्लस V3, हॅड प्लस V3 किंवा हॅज प्लस V3 वापरायचा आहे. जर याच्या ऐवजी काउंटिंग केलेला जर टाइम असेल तर बिन VING वापरायचा आहे. म्हणजे आय हॅव बीन VING, सी हॅज बीन VING, ही हॅज बीन VING, अशा पद्धतीने तुम्हाला वापरावं लागेल. तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजलीच असेल. या पद्धतीचे जे सेंटेन्स आहे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की इथं डिस्कशन हॅज बीन गोइंग फॉर 2 hours. आय हॅव बीन वर्किंग, इथं बीन वर्किंग पाहिजे. I have been working in this office for 2 years. It has been raining for 5 hours. She has been working here for 2 years. मात्र या ठिकाणी बघा वीक आलेला आहे म्हणून हॅज बीन आहे आणि ओव्हर मंथ आलेला आहे म्हणून हॅव रिटर्न आहे, म्हणजे V3 आलेला आहे. कळलं असेल तुम्हाला. आपण आता आय थिंक चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. चौथा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ओके, येस, choose the option that has all words spelled correctly. चौथा प्रश्न बघा मित्रांनो, स्पेलिंग हे अतिशय महत्वाचं. स्पेलिंग कसं तयार होते, स्पेलिंगचे प्रकार ठरत असतात. स्पेलिंगचा मूळ शब्द तुम्हाला जर माहित असला तर निश्चितचपणे तुम्हाला त्याचं स्पेलिंग ॲक्युरेट येतं. जर डिस्कस माहित असेल तर डिस्कशन तुम्हाला येतं. जर तुम्हाला करप्ट माहित असेल तर करप्शन तुम्हाला येणार. जर तुम्हाला इम्प्रेस, त्याने सुटबूट घालून आपल्याला इम्प्रेस केलेला आहे म्हणजे इम्प्रेशन टाकलेलं आहे. इम्प्रेस माहित असेल तर इम्प्रेशन आपल्याला येतं. सजेस्ट, कोणतरी आपल्याला काहीतरी सजेस्ट करतं, सजेस्ट म्हणजे सुचवणे, तर सजेस्टचं सजेशन आपल्याला येतं. डिप्रेस, तो डिप्रेस मध्ये गेलेला आहे म्हणजे तो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. याचे तुम्हाला स्पेलिंग माहित पाहिजे. मित्रांनो बघा, सजेस्ट, इम्प्रेस, IMPRESS, इम्प्रेस हा शब्द आहे. त्याच्यानंतर सजेस्ट, त्याच्यानंतर डिप्रेस. ओके, आता इम्प्रेस, डिप्रेस आणि सजेस्ट, फक्त याला शन लावायचं आहे. तर शन लावण्याच्या 2 पद्धती आहेत. एस जर आला तर ION लावावं लागतं फक्त आपल्याला, आणि जर टी जर आला तरी सुद्धा ION वापरावं लागतं, किंवा कधी कधी ZTION असं तरी असतं. म्हणजे ION पाहिजेच आणि ION पाहिजे. पण याचा एंडिंगला जर येस आला तर डायरेक्टली आपण SION लावला म्हणजे इम्प्रेशन झालं. सो इम्प्रेशन, इम्प्रेस आणि इम्प्रेस सगळे सारखेच आहे. चारही याच्यामध्ये राईट आहे. दुसरं सजेस्ट, इथं शेवटी यस नाही म्हणून ION लावला म्हणजे टी पाहिजे आपल्याला. हा टी येणार आहे, हा येणार नाही, हा टी येणार आहे, हा टी येणार आहे, सजेशन. परंतु हा एक जी आहे इथं मुळात हा चुकलाच. SUGEST जो आहे इथं SUGEST आहे म्हणून हा एक रॉंग येतो. म्हणजेच या ठिकाणी सी कॅन्सल झाला, ठीक आहे, आणि हा डी सुद्धा कॅन्सल झाला. ए आणि बी मध्येच राईट येऊ शकते. आता डिप्रेस, डिप्रेशन, DEPRESS, येस, इम्प्रेशन, सजेशन. ओके, ए सुद्धा कॅन्सल झाला. ओके, नाही सॉरी, ए नाही कॅन्सल झाला कारण की हा कॅन्सल होतो. सजेशन.
बी सुद्धा कॅन्सल होतो आणि ए राईट येतं. इम्प्रेशन राईट आहे, सजेशन राईट आहे, डिप्रेशन राईट आहे. असं नाही की बाबा शेवटी शेवटी एस आय ओ एनच राहतं, तर टी आय ओ एन सुद्धा राहते. जसं सजेस्टचं सजेशन आहे, हे तुम्हाला शनशनचे माहीत पाहिजे. म्हणजे हे जे नाऊन आहे खऱ्या अर्थानं, हे नाऊन तुम्हाला माहीत पाहिजे. डिप्रेशन, इम्प्रेशन, सजेशन हे शब्द तुम्हाला शनशनचे माहीत पाहिजे. ते माहीत होण्यासाठी मी तुम्हाला काही हेल्प करणार आहोत. असे बरेचसे शब्द मी 50 पेक्षा जास्त शब्द शोधून काढले जे की आतापर्यंतच्या झालेल्या परीक्षांमध्ये आलेले आहे. जसं की करप्शन, करप्शन, इरप्शन, कॉम्पिटिशन, सप्रेशन, ॲब्रेशन, ऑक्युपेशन, ऑकेशन, एक्सक्लेमेशन, डिटोनेशन, पॅशन, प्रोनाउन्सिएशन, एमुनेशन, एक्झिबिशन, इन्स्पेक्शन, प्रोग्रेशन, प्रिकॉशन, डिटर्मिनेशन, कल्मिनेशन, डिव्हिनेशन, टर्मिनेशन, व्हेंटिलेशन, इव्हेजन, इरोजन, त्याच्यानंतर डिक्लेरेशन, एक्लेमेशन, ॲक्विजिएशन, कमिशन, ट्युशन. ट्युशनचं स्पेलिंग बघा, TUITION, पाठच करून टाकायचं. डेमॉन्स्ट्रेशन, डिफ्युजन, रिपिटेशन, रिसायटेशन, डिस्क्रिप्शन बॉक्स असतो किंवा डिस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं असतं डॉक्टरने, ते डिस्क्रिप्शन. डिस्क्रिमिनेशन, प्रोफेशन, कन्सेशन आपण मागतो तर त्याचं स्पेलिंग आहे कन्सेशन. फ्रस्ट्रेशन, पॅलिएशन, ह्युमिलिएशन, त्याच्यानंतर ते करप्शन, एक्झॅगरेशन, एक्सप्लेनेशन, एक्सटर्मिनेशन, कन्फ्युजन, अलिट्रेशन, रिम्युनरेशन, कॅन्सलेशन, असॅसिनेशन म्हणजे हत्याकांड म्हणजे असॅसिनेशन, ऑब्जेक्शन, ॲपेलेशन, ॲकोमोडेशन, ओमिशन, कॅलिब्रेशन, ॲडल्टरेशन आणि पॉजेशन. ओके, पॉजेशन म्हणजे मालकी होते, ऑमिशन म्हणजे वगळणे होते. याच्यातलं जर बघितलं तर ऑब्जेक्शन म्हणजे ऑब्जेक्शन घेणे होते, कॅन्सलेशन असतं, कॅन्सलेशन फी असते तिकिटाची, तर त्याचं स्पेलिंग तुम्हाला माहित पाहिजे. अलिट्रेशन म्हणजे आवाजाच्या संदर्भातले ते शब्द असतात. कन्फ्युजनचं स्पेलिंग माहित पाहिजे तुम्हाला, असं कन्फ्युज झालं जर आपण तर. त्याच्यानंतर असॅसिनेशन, एक्झॅगरेशन आहे, पॅलिएटेशन आहे. हे सर्व शब्द बघा, तुम्हाला सांगतो की हे सगळे शब्द परीक्षेमध्ये विचारले जातात, परंतु त्याचे स्पेलिंग हे तुम्हाला घोटून पाठ करावं लागेल. तरच भाऊ तलाठीवरती आहे, तरच सरळ सेवा आहे, तरच कुठली एक्झामिनेशन क्रॅक जर करायची असेल तर मिसस्पेल्ड न होण्यासाठी त्याचे स्पेलिंग ॲक्युरेटली आपल्याला पाठ पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी कोणते दिले? 50 पेक्षा जास्त तुम्हाला ते शब्द दिले ज्याचे शेवटी शन आहे. ओके, निश्चितपणे सर्व शब्द तुम्ही ॲक्युरेट 10 वेळेस तुम्ही लिहून बघा, तुमच्यावरती परफेक्ट होणार आहे आणि परीक्षेमध्ये हेच विचारले जात असतात. नेक्स्ट आपण पुढे प्रत्येक वेळेस वेगवेगळे शब्द मी तुमच्या समोर देणार, म्हणजे तुमच्या स्पेलिंग सुद्धा कंप्लीट होणार आहे. एमपीएससी स्मार्ट लर्निंगला निश्चितपणे तुम्ही काय सबस्क्राईब करणार आहे. शेवटचा आपण प्रश्न बघणार आहोत. तो शेवटचा प्रश्न बघा काय आहे. ओके, चूज द ऑप्शन विथ द आन्सर आला या ठिकाणी. आन्सर आलेला आहे तरी पण आपण हे बोलूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग या ठिकाणी आन्सर डायरेक्ट तुम्हाला दिसून गेलं, ते कट करण्याचं हे नाही झालं, म्हणजे वेळ नाही, म्हणजे लक्षात नाही. जॉर्ज हॅज नेव्हर बीन टू इंडिया. आता या ठिकाणी क्वेश्चन टॅग वापरायचा, म्हणजेच या ठिकाणी एक सेंटेन्स दिलेलं असतं आणि मग त्या सेंटेन्सच्या सुरुवातीला जायचं असतं. सुरुवातीला गेल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसणार, तर ऑक्झिलरी वर्ब दिसणार. काय घ्यायला लागेल आपल्याला? ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे त्याला हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणत असतो आपण. तो बघितला की तो लिहायचा असतो असा हॅज. ओके, मग बघायचं की याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे का? नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन आहे का? नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन, हार्डली, स्केअर्सली असे शब्द आहे का? ते जर शब्द असले तर निगेटिव्ह क्वेश्चन होतो. हा काय झाला? निगेटिव्ह क्वेश्चन. तर पॉझिटिव्ह टॅग येते. इथं नेव्हर असल्या कारणाने हा निगेटिव्ह झाला. इकडे मात्र काय होणार मग? पॉझिटिव्ह येणार. याला नॉट लागणार नाही, नाहीतर हॅझंट झालं असतं. इथं नेव्हर आहे म्हणून इथं एनटी लावायचं नाही. इथं जर निगेटिव्ह असेल तर इथं नॉट लावायचं आहे, एनटी लावायचं आहे, म्हणून ह्याचंच घ्यायचं. त्याच्या मागे जायचं मित्रांनो,
तर या ठिकाणी प्रोनाउनच पाहिजे. काय पाहिजे? प्रोनाउन पाहिजे. प्रोनाउन म्हणजेच काय पाहिजे? सर्वनाम पाहिजे. सर्वनाम म्हणजे काय पाहिजे? आय, वी, यू, ही, सी, इट पाहिजे. जॉर्ज हा मुलगा आहे म्हणून त्याच्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत? तर ही घेणार आहोत. म्हणजे हॅज ही. आणि शेवटी क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन झालं. म्हणजे जॉर्ज हॅज नेव्हर बीन टू इंडिया, हॅज ही. जॉर्ज हॅज नेव्हर बीन टू इंडिया, हॅज ही. ओके. पॉझिटिव्ह स्टेटमेंट, निगेटिव्ह टॅग. पॉझिटिव्ह जर असेल स्टेटमेंट तर टॅग ही निगेटिव्ह पाहिजे आणि निगेटिव्ह जर असेल स्टेटमेंट क्वेश्चन टॅगचे रिलेटेड एक सेंटेन्स आपण लक्षात घेणार आहोत. कुठल्या सेंटेन्सचा काय क्वेश्चन टॅग होते ते आपण लक्षात घेऊया. सर्वप्रथम बघा, इट इज लवली डे म्हणजेच पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह टॅग असते हे तर आपल्याला लक्षातच आहे. म्हणजे इट इज लवली डे म्हणजेच काय येणार आहे? इजंट इट येणार आहे. बरोबर. कारण की या ठिकाणी पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह टॅग निगेटिव्ह टाकलेला आहे इजंट आणि इथं प्रोनाउन टाकलेला आहे इट. ओके. देन सेकंड बघा, वी आर हॅव्हिंग अ ग्लोरियस समर. वी आर आलेला आहे म्हणजे आरंट वी घेणार आपण. येस. तिसरा आहे यू हॅवंट हर्ड अ फोरकास्ट फॉर अ वीकेंड. म्हणजे या ठिकाणी एनटी निगेटिव्ह आलेला आहे. आपण काय सांगितलं आहे? निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे निगेटिव्ह विधान असेल तर पॉझिटिव्ह टॅग पाहिजे, नॉट नाही पाहिजे. मग इथं जर नॉट आला तर इकडे नॉट नाही पाहिजे. म्हणजेच फक्त काय येणार आहे? हॅव यू येणार आहे क्वेश्चन मार्क. इट इज व्हेरी वॉर्म म्हणजेच इथं येणार आहे इजंट इट क्वेश्चन मार्क. यू हॅव प्लेड बिफोर म्हणजे हॅवंट यू. ओके. हॅवंट यू. देन 6 बघा, द चिल्ड्रन कॅन स्विम म्हणजे या ठिकाणी कांट चिल्ड्रनसाठी आपण प्रोनाउन कोणतं वापरतो? ते अनेक क्वेश्चन आहे म्हणून दे वापरतो. म्हणजे कांट दे क्वेश्चन मार्क. इट विल बी डार्क सून. मित्रांनो या ठिकाणी चूक होते आपल्याला कारण या ठिकाणी हा डबल एल म्हणजे विल आहे. विल असल्या कारणाने इट विल आपण असं म्हणतो. मग आपण मिस्टेक काय करतो की विलंट करतो, त्याला विलंट इट करतो, परंतु हे रॉंग आहे. तर त्याचं काय येणार आहे? विलचं ओंट होत असते. ह्या विलंटचं काय होते? ओंट इट असं. ओंट इट म्हणजे इट विल बी डार्क सून, ओंट इट. ओके झालं. त्याच्यानंतर पुढे जाऊ. देअर वॉज अ मिस्टेक म्हणजेच वॉजंट देअर. काय येणार आहे? वॉजंट देअर क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर लेटस सॉल्व द पेपर. मित्रांनो लेट्सनं जर सुरुवात झालेली असेल तर कंपल्सरी केव्हाही लेट्सनं सुरुवात होऊ द्या, आपल्याला इथं शॉल वी असं लिहावं लागेल. जर क्रियापदाच्या पहिल्या रूपात जर सुरुवात झालेली असेल, लेट्सनं सुरुवात झाली तर शॅल वी टाका, परंतु क्रियापदाच्या पहिल्या रूपात जर का सुरुवात झालेली असेल तर मग मित्रांनो आपल्याला विल यू वापरावं लागते. प्रत्येक वेळेस विल यूच वापरायचं आहे जर क्रियापदाच्या पहिल्या रूपात जर सुरुवात झाली असेल तरच. कारण की जे पेपर मी सेट करणार आहोत त्यामध्ये मी काही विचारू शकतो हे तुम्हाला माहीतच झालेलं असेल. ठीक आहे. चला आता somebody has sent the messages, take a little bit, have some more copy, wait a minute, there was some boys in your class, there is a temple in that street, I am right वर आपण हे घेऊया. वेट अ मिनिट तुम्हाला माहीतच आहे की त्या ठिकाणी विल यू येतं. ओके. आता आय एम राईटच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीने विलंट जो होतो त्याला वोंट आपण केलं तसंच आय एम राईट इथं काय येऊ शकतं? ॲमंट आय असा जर आपण टाकलं तर ते चूक ठरतं. तर काय येणार आहे? आरंट आय घ्यायचं मित्रांनो. आरंट आय. ॲमंट आय वापरत नसते कारण ॲमंट हा शब्द अस्तित्वात नाही, त्या ठिकाणी आरंट घ्यायचं असते. ओके झालं. त्याच्यानंतर आपण इथे जाऊया. हा एक 21वा खूप महत्त्वाचा आहे. 21वा 21 पासून पुन्हा पुढे आपण घेऊ. सी कॅन स्विम वेल. नाही हे 21वा. इथं गोपी ब्रोक द ग्लास. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ऑक्झिलरी नाही आहे. म्हणजे आपल्याला पहिले ऑक्झिलरी म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब पाहिजे असते, परंतु ते इथं दिसत नाही. ते कुठे दडलेलं आहे? तर मेन व्हर्बमध्ये दडलेलं आहे. हा व्ही टू आहे. ब्रेक ब्रोक ब्रोकन हा व्ही टू आहे. क्रियापदाचं दुसरं रूप आहे. दुसरं रूप जर असेल तर डीड घ्यायचं. दुसरं रूप पहिलं रूप जर असतं तर डू किंवा डज घेतलं असतं आणि दुसरं रूप आहे म्हणून डीड घेतलेलं आहे. म्हणून हे डीड आपण याला कट सपोज कट समजायचा आणि इथं डीड घ्यायचं. ओके डीड. आता याच्यातलं डीड गेल्यानंतर ते ब्रेक झालं आहे का नाही, त्याचं पहिलं रूप झालं म्हणून याला डीड झालं. आता इथं नॉट आहे का? नाही, म्हणून डिडंट करायचं. काय करायचं? डिडंट. हां. आणि गोपीसाठी काय म्हणायचं आपण? ही म्हणायचं आहे. म्हणजे डिडंट ही. ओके डिडंट ही. गोपीचंद म्हणून आहे ते. गोपी ब्रोक द ग्लास म्हणजे डिडंट ही. काही लोक डिडंट सी पण वापरतात, गोपीला सी सुद्धा म्हणतात. मोहित डझंट वर्क हार्ड म्हणजे या ठिकाणी काय ऑलरेडी डज आलेला आहे म्हणून डझंट
डझंट वापरणार का नाही, कारण इथं नॉट आल्या कारणाने आपण इकडे नॉट नाही घेत, म्हणून डज ही, मोहितसाठी ही. इथं हॅव आहे, नॉट आलेला आहे म्हणून इथं नॉट घेणार नाही, म्हणजे हॅव दे झालं क्वेश्चन मार्क. युअर सिस्टर कुक्स वेल, या ठिकाणी बघा हा ब्रोक जो आहे तो V2 आहे, हा जो कुक्स आहे हा V1 आहे, परंतु त्याला यस किंवा येस जर लागलेला असेल तर आपण याला कट करायचा आणि डज घ्यायचा, डज, कारण यस लागलेला आहे म्हणून. हां, क्रियापदाला यस किंवा यस लागला तर आपण डज घ्यायचा, डज. आणि युअर सिस्टर म्हणजे तुझी बहीण म्हणजे सी, म्हणजेच या ठिकाणी सी, डज सी. ओके, डज सी जर घेतलं तर तरी पण रॉंग ठरतं, कारण इथं पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह टॅग पाहिजे, म्हणून इथं डझंट सी पाहिजे. आता लिफ्ट द बॉक्स, क्रियापदाच्या पहिल्या रूपात जर सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला माहित सांगितलंच आहे, वेट अ मिनिट आपण आधी घेतलेलं होतं, म्हणजे विल यू झालेलं आहे. तसंच लिफ्ट द बॉक्स म्हणजेच या ठिकाणी क्रियापदाच्या पहिल्या रूपात जर का सुरुवात झालेली असेल तर निश्चितचपणे नेहमीच आपण विल यू वापरत असतो. म्हणजे एक छोटीशी बेसिक माहिती तुम्हाला मी क्वेश्चन टॅगच्या माध्यमातून सांगितलेली आहे. आपण काय शिकलो तर मित्रांनो, आज आपल्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण या पद्धतीने शिकलेलो आहोत. बघा, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हे दाखवून देतो पुन्हा, आणि मग तिथेच मी थांबतोय. की सर्वप्रथम मी काय घेतला, प्रॅक्टिस सेट हा टार्गेट केला. त्या प्रॅक्टिस सेटवर पहिला क्वेश्चन मी घेतलाय. हां, त्याच्याशी रिलेटेड माहिती मी तुम्हाला दिली, पूर्णच माहिती दिली मी तुम्हाला. हां, काहीच सोडलं नाही त्याच्यातलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सेकंड प्रश्न घेतला, त्या संदर्भात दचा वापर कुठे करायचा ते नेमकं तुम्हाला पूर्णतः माहिती दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड मी प्रश्न टार्गेट केला. त्या टार्गेट केलेल्या प्रश्नांवर मध्ये तुम्हाला मी सांगितलं की बाबा माझी टेस्ट सिरीज आहे, तुम्ही ते जॉईन करू शकता. त्याच्यानंतर थर्ड प्रश्नामध्ये आपण फॉरच्या पुढे काय आलं तर क्रियापद कोणतं वापरायचं, म्हणजे टेन्स कोणतं वापरायचं, हे संदर्भातील पूर्णतः तुम्हाला माहिती पण दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो की चौथा प्रश्न, तुम्हाला या ठिकाणी सर्व शब्द मी सांगितले जे तुमच्यावाले स्पेलिंग चुकणारच नाही. आता शेनच्या संदर्भात प्रत्येक वेळेस मी वेगवेगळे शब्द मी घेऊन येणार, म्हणजे तुम्हाला कुठले बुक्स ओपन करण्याची वेळच ठेवू देणार नाही. मी तुमच्यापर्यंत ही PDF पाठवली की समजून चालायचं की तुमचा अभ्यास परफेक्टच झाला. ओके, 5, 10, 15, 20, 25, 30, 40, 100, 200, 300, 400, 500 अशा प्रश्नांवर तुम्ही डीपची जर माहिती घेतली तर निश्चितचपणे तुम्ही यशदायी ठरणार आहात. आगामी एक्झामिनेशन कोणती असू द्या, तुम्हीच क्रॅक करणार आहात. ओके, चला पुढे. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर पाचवा क्वेश्चन आपण घेतला. तो पाचवा क्वेश्चन टॅगशी रिलेटेड होता. याच्यातल्या 10 पेक्षा जास्त मी तुम्हाला समजून सांगितले आणि तुम्हाला मग ते सगळे सॉल्व करता येतात. निश्चितचपणे जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. हे जे माझं चॅनल आहे MPSC स्मार्ट लर्निंग, नवीन नव्हे परंतु ह्या चॅनलला खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय द्यायचा आहे, कारण अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन या MPSC स्मार्ट लर्निंगवर तुम्हाला दिल्या जाते. तलाठी भरतीची टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, ते तुम्ही निश्चितचपणे जॉईन करा. त्या तलाठी भरतीच्या टेस्ट सिरीजमध्ये म्हणजे त्या पेपरमध्ये परिपूर्ण म्हणजेच आउट ऑफ मार्क्स मिळवून देण्याची हमी मी घेतो. त्यासाठी तुम्हाला मी हे 20 व्हिडिओज बघण्याची विनंती करतो. या प्रकारचे जसा हा एक व्हिडिओ आहे असे जर तुम्ही 20 व्हिडिओज जर बघितले त्यानंतर जर मी पेपर घेतला तर निश्चितचपणे तुम्हाला आउट ऑफच मार्क्स मिळणार आहे. एवढं बोलून इथे थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.